व्यावसायिक बॉडी सोसायटी ही वर्षभर पूर्ण सत्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. आणि आज शिक्षक दिन आणि त्याचप्रमाणे इंजिनियर दिवस याच्या औचित्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर या सुरुवातीला मला एक आनंद होत आहे की तंत्रज्ञानाच्या आयोजनाच्या चॅप्टरला सर्वाधिक नोंदणी करण्याकरिता राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मागील वर्षी देण्यात आलेला आहे. आणि याकरिता संस्थेचे आचार्य डॉक्टर श्री गोसावी यांचा जबलपूर मध्य प्रदेश येथे राष्ट्रीय स्तरावर आयोजित कार्यक्रमामध्ये सन्मानपत्र देऊन सत्कार सुद्धा करण्यात आलेला होता. तर हा आपला जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रमामध्ये जे आपले सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष आणि त्याप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि श्री कुमार उपस्थित आहेत. तेव्हा आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला प्रास्ताविक करण्याकरिता मी संस्थेचे प्राचार्य डॉक्टर श्री गोसावी सर यांना निमंत्रित करतो. महाराष्ट्रात आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आपण त्यांच्या शिक्षण छायेखाली वाढतो बुद्धिगत होतो. त्यांनी असंख्य लोकांना शिक्षणाची दारं उघडी करून दिली. ते भाऊसाहेब उपाध्ये पंजाबराव देशमुख 5 सप्टेंबर शिक्षक दिन जो आपण साजरा करतो त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ करतो. ते आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती श्री राधाकृष्णनजी अभियंता दिन 15 सप्टेंबर जो आपण साजरा करतो त्याच्या औचित्य आपण आज साधलेलं आहे. मोक्ष वृंदावन विश्वेश्वरय्या प्रसिद्ध स्थापत्य अभिनेते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री कुलकर्णी. त्यांचं प्रोफाईल वाचून असं वाटतं की हे प्रोफाईल माझं असे आजचे आपले खरोखर आदर्श वाटणारे असे माननीय ऍडिशनल एसपी साहेब श्री कुमावत सर व्यासपीठावर सगळे सहकारी श्री राठोड सर श्री सोने सर श्री जगत सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे प्रिय होतात. तसा हा कार्यक्रम 3 विभागात दिले. 5 तारखेला शिक्षक दिन, 15 तारखेला अभियंता दिन आणि आपण यावेळी आणखी औचित्य साधतो ते म्हणजे माहिती दिन जो 28 सप्टेंबरला असतो. याचा कुठेतरी सुवर्णबद्ध सांगायचा होता. या निमित्ताने फार कडवट अशी कठोर कॉम्पिटिशन फेस करून आलेले व्यक्तिमत्व जे उच्च पदस्थ आहे ते सगळे आपल्या विद्यार्थी म्हणून व्हावं त्यांच्याशी चर्चा करून घ्यावी हा उद्देश साधायचा. आणि या निमित्ताने मग आपण सगळ्यांची माननीय श्री कुलकर्णी सर माननीय श्री एसपी साहेब कुमार यांची वेळ निश्चित करून आज 26 तारखेचं हे आपलं सुवर्णमध्ये आपण साधन. त्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्याला तपस्कृत आहे. उपराष्ट्रपती होते, राष्ट्रपती होते, उत्कृष्ट शिक्षक होते, तत्वज्ञानाचे अतिशय गाढे अभ्यासक होते. ऑक्सफोर्ड सारख्या विद्यापीठांमध्ये त्यांनी शिक्षण दिले. तर त्यांच्या 1-2 प्रसंग मी आज तुम्हाला ते सांगतो म्हणजे कदाचित तुम्हाला माहिती. सर्वपल्ली राधाकृष्णन जेव्हा राष्ट्रपती पदावर आरूढ झाले त्यावेळी दिल्लीच्या एका शाळेमध्ये त्यांचा सत्कार झाला. विद्यार्थ्यांना वाटत काय करू आणि काय करू द्या. त्यांचे काही माजी विद्यार्थी तिथे शिक्षक होते. एक मोठा रथ तिथे साकारला आणि एक 25-50 मीटर त्या हॉलच्या बाहेर श्री राधाकृष्णनजींसाठी तो तयार करून त्याच्यामध्ये आल्यानंतर विनंती केली की सर तुम्ही या रथामध्ये आरूढ तिथे जाऊन तुम्ही राष्ट्रपती पदावर आहात. सर्वोच्च पद आहे, संविधानिक सर्वोच्च भारताचं पद आहे आणि तुम्हाला ते देईल तर तुम्ही निश्चित त्याच्यावर आरूढ राहता. ते जेव्हा ते शिक्षक दलासाठी माझ्या मनात होतं मी सांगितलं की या मटेरियलिस्टिक गोष्टींवर प्रेम करणारा शिक्षक नसतो. माझी काही मिळकत अचिव्हमेंट असावी असं वाटत असेल. माझे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मार्कशीट मध्ये उत्तम गुण किंवा इथे जे फॅकल्टी मधून माझे कुठे अभिनय असतील त्यांच्या मिळकती अचिव्हमेंट ही माझी खरी कमाई आहे आणि हा माझा खरा सत्कार आहे. अशा मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये शिक्षकांनी फार काही
आनंद घेऊ नये असा त्यावेळी सर्वांना संदेश दिला. शिक्षकांनी काय असावं काय असू नये डूज डोन्ट्स यांची यादी होय. अभ्यासक असावा, ध्येयनिष्ठ असावा, विद्यार्थी विमुख असावा, विद्यार्थी हा सतत ध्यास त्याच्यामध्ये असावा. शिक्षण संस्थेशी प्रामाणिक आणि लॉयल असावं. काय असू नये ते सांगितलं त्यांनी, धंदेवाईक असू नये शिक्षक, धंदेवाईक असू नये, शिक्षक लॉयल असावा, इन्स्टिट्यूट साठी समर्पित असावं, बेरीज वजाबाकीचे प्रधान असावं. अशा बऱ्याचशा गोष्टींची यादी श्री राधाकृष्णजींनी शिक्षक म्हणून ते खरोखर आपल्यासाठी प्रेरणा आहे, अंगीकारलं पाहिजे असं आवाहन या प्रसंगी मी सर्व शिक्षक. ते दुसरा प्रसंग मला त्यांना सांगायला असतो की विद्यार्थी त्यांच्या वर्गामध्ये होता त्यावेळी मोबाईल काही नव्हतं. गोपीनाथ कविराज याचं त्याचं नाव, पण त्यावेळी ही क्रेज मात्र फार होती. वेस्टर्न पाश्चिमात्य कपडे घालावे, तसंच प्रेझेंटेशन आपलं असावं. फार आधुनिक प्रकारचं संगीत ऐकलं म्हणजे मग मी फार आधुनिक आहे आणि मग मी या मूळ भारतीय समाजापासून वेगळा आहे आता एक साधारण त्यावेळी कल्चर होतं. पेहराव साधारण एक्झिबिशन अशा पद्धतीचे असतात की आपण फार मॉडर्न यांनी हा भारावलेला गोपीनाथ कविराज हा राधाकृष्ण समोर एक दिवस आला आणि 5 मिनिट त्याला काही विविध प्रश्न होते. शिक्षकांनी लक्ष द्यावं बरोबर तर काही प्रश्न विचारले आणि त्याची उत्तर तो गेल्यानंतर राधाकृष्णजी म्हणाले हा मोठा तत्ववेत्ता होणार फक्त याच्या मूळ संकल्पना ज्या दूर झाल्या त्याच्या ब्रेन अजून ब्रेन वॉश याचा झालेला आहे. फक्त दूर काढण्याची जबाबदारी शिक्षकांनी घेण्याची आणि ती मी घेतो आता म्हणून वर्षभर त्या गोपीनाथांनी भेटतो राधाकृष्ण आणि या दरम्यान भेटत राहिला आणि वर्षाच्या शेवटी तो प्रश्नच झाला भारतीय संस्कृतीचा, संस्कृत या भाषेचा, ती फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान म्हणून हा विषय शिकवायचा राधाकृष्ण. कारण त्यांच्या शाळेमध्ये फक्त तत्वज्ञानाची पुस्तकं फुकट भेटायची आणि त्याची परिस्थिती नव्हती फार इतर लोक शिक्षण घेणे म्हणून त्यांनी तत्वज्ञान निवडलेलं. त्याच्या फार गाड्या अभ्यासच झाल्या तदनंतर आणि गोपीनाथला तो वारसा त्यांनी दिला. 1 वर्षामध्ये 1 विद्यार्थी त्यांनी घडवला जो पुढे काशी विद्यापीठाचा व्हाईस चान्सलर कुलगुरू गोपीनाथ सारखे असंख्य विद्यार्थी राधाकृष्ण. आपण अभियंता सुद्धा करतो या निमित्ताने अभियंता आमचा प्रयत्न हा असतो की याआधी अभिशांत पांडासर त्यानंतर रंजिता मॅडम असं संजिता मॅडम मागच्या वर्षी ज्या आल्या असं दैनिक व्यक्तिमत्व आपण बोलत असतो जे अभियंता आहे आणि जे वेगवेगळ्या सेवांमध्ये आज आपण जे 2 महानुभाव इथे बोलवले होते परवानगी त्याच्यामध्ये सहसंचालक होते श्री कुमार हे दोन्ही इंजिनियर आणि उच्च विद्याविभूषण मोठी पदं भूषवतात. तुम्हाला यातून एक तुम्हाला आणखी निर्माण व्हावे एवढी फक्त माफक अपेक्षा आमची असते आणि या निमित्ताने अभियंता विश्वशाही स्थापत्य अभियंता होते हे आपल्याला माहिती. पण अभियंता काय असते का बरं आपण त्यांना अभियंता आज त्यांच्या विद्यार्थी सादर करतो त्याची छोटीशी विश्वेश्वरय्या इंजिनियर झाल्यानंतर 1911 मध्ये सगळ्यात पहिले त्यांच्यासमोर प्रपोजल आलं कावेरी नदीवर कर्नाटकमध्ये डिस्ट्रिक्ट आहे मांड्याला त्याच्यावर कावेरी विस्तीर्ण पात्र आहे त्याच्यावर एक ठरक होत आहे. त्यावेळी एवढी प्रगत टेक्नॉलॉजी नव्हती सिव्हिल इंजिनिअरिंगची. आता आम्ही फोटो स्टेशनवर आम्ही शिक्षक काम करतो त्यावेळी भूगर्भ सर्वेक्षण देखील इतकं सोपं नव्हतं जेवढं आता आहे. आणि अशा अवस्थेमध्ये 136 तारांचं एक विस्तीर्ण धरण बांधण्याचं मोठं चॅलेंज आव्हान यांनी स्वीकारलं. विश्वेश्वर ते स्वीकारलं हे त्याचं एक प्रपोजल तयार झालं त्याला अप्रुव्हल मिळालं आणि मग लक्षात आलं तेव्हा लक्षात आलं की मी जो बोललो आता भूगर्भ सर्वेक्षण ते चुकीचं केलेलं आहे. तिथे जे पायथ्याशी आहे तिथे वाळू आहे तिथे असे धूळ नावाचे असे दगड आहेत जे लगेच खचून जातात पाण्याने किंवा भिडतात. त्याच्या आजूबाजूच्या जागांना कोंटोर म्हणतात असे बाह्य सर्वेक्षण हे कोंटोर त्याला समजत नाही. त्याच्या आजूबाजूच्या ज्या टेकड्या आहेत त्या
नैसर्गिक त्याला जे इनपुट लागतं ते जसं पाहिजे तसं नाही. कारण नदीचं पात्र खूप डायनॅमिक आहे, त्याची म्हणून जातं खूप सारे चॅलेंजेस. लोक इथले ते तिथे मोर्चा घेऊन आले, त्याच्यासाठी की आम्हाला एक धरण आणि सगळ्यात मोठा बजेट 80 लाखाचं 81 लाखाचं बजेट सरकारने त्यावेळी सँक्शन केलं होतं. त्यांच्या लक्षात आलं हे सगळं आणि 12 प्रकारच्या समितीमध्ये 11 जणांनी सांगितलं की हे प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतो. फक्त एकच होते विश्वेश्वरय्या सिव्हिल इंजिनियर त्यांनी सांगितलं की चॅलेंजेस असतात, अडचणी असतात आणि आपण त्या कशा सोडवायच्या त्याचा इंजिनियर होतं. ज्या सहज सुटतात, जे सहज सुटतात, जे सहज प्रॉब्लेम सुटतात त्याच्यासाठी इंजिनियर डिझाईन चॅलेंजेस घेण्याचं जे शक्यच नाही म्हणतात ते आपण करून दाखवायचं. मग त्यांनी पहिला एक प्रॉब्लेम आहे. ती जी नैसर्गिक व्यवस्था होती तर त्यांनी त्याचे ज्याला भूगर्भ सर्वेक्षण करणार तर ते परत एकदा करू. त्याचा आराखडा त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी मग सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे मूलभूत तत्व आहेत ते सगळे खंडाळले आणि मग या धरणाची उत्पत्ती आणि निर्मिती कशी व्हावी या दृष्टीने पहिले त्यांनी उपाययोजनांचे ड्राफ्ट तयार केला. खूप प्रसिद्ध रिसर्च पेपर म्हणून त्याचे नंतर असेल. दुसरं त्यांनी सांगितलं लोक विरोध करतायत, लोकांना सांगितलं अमुक देश सांगितलं की या पाणी तुमचं जीवन कसं समृद्ध होतं. तिसरा बजेटचा इश्यू असताना शासन डायरेक्ट 81 लाखामध्ये हे बसवायचं होतं. त्यांनी तिथे लोकल असे काही मटेरियल वापरले ज्याच्यामुळे ही कॉस्ट कट डाऊन होऊन जे ऍडिशनल 30 लाखाचं बजेट त्यांनी प्रपोज केलं होतं ते 5 ते 6 लाख करोड आणि मग शासनाने त्यांना बनवलं. आणि त्याच्यामध्ये त्या धरणाचा एक प्रकार सिव्हिल इंजिनिअरिंगचा आहे ते चॅलेंजिंग होतं. त्याला बॅरेट गेट्स असा प्रकार होता, त्याला वॉटर गेट्स म्हणतात. त्यानंतर एक मोठं त्याच्यामध्ये डायनॅमिक वॉटर फ्लो असतो की पाण्याची पातळी जर वाढली तर ती अकोमोडेट करून येते आणि आपोआप दारा उघडते. आणि हे जे धरण आहे त्याचं मी नाव सांगतो उस्मानाबाद सागर धरण मी त्यांनी गावे दिले होते त्याला इंजिनियर हा मी तुम्हाला साहेबांचा बायोडेटा वाचत होतो की त्यांच्या घरी थोडीशी जमीन बटाई देऊन त्या वातावरणामध्ये सर मोठे झालेले आहेत की त्या आर्थिक परिस्थितीमध्ये त्यांना ग्रो व्हायचं. पण त्यांनी याला इंजिनियर कसा असतो नंतर ते इंजिनियर झाले इंजिनिअरिंगचे गुण उत्सव कसे असतात आपल्याला याला चॅलेंज करून घेतलं आणि IPS अधिकारी म्हणून आज आपल्यासमोर त्याची कुठलंच स्ट्रगल कुठलाच अडथळा हा आपल्यासाठी इंजिनिअरसाठी अशक्य नसतो की त्याच्यामुळे आपण काम थांबवं. काम पुढे नेलं पाहिजे, भेटलं पाहिजे. त्याचे सोल्युशन्स विधायक गोष्टींच्या प्रमाणे आपल्या विचारशक्तीच्या मार्फत कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी ठेवून 28 सप्टेंबरला माहिती दिली तोही आज आपण साजरा करतो. सरकारी कार्यालयांमध्ये पारदर्शकता भ्रष्टाचार निर्मूलन उद्देश या दृष्टीने तो देखील आपण 2005 चा जो इन्फॉर्मेशन सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांना अवगत असला पाहिजे आणि भविष्यामध्ये याचा विधायक वापर करून तुम्ही अधिकाधिक या देशाला कसं आपण भ्रष्टाचार मुक्त करू शकतो, कसं आपण स्वच्छ करू शकतो आणि आपला अंतर स्वच्छ ठेवायचं पण दुसरीकडे कुठे कचरा दिसतो आता त्याचं निर्मूलन करण्याची ताकद या निमित्ताने मी आज वेळ दिलेल्या आमचे माननीय अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे श्री कुलकर सर आणि श्री कुमार सर हे आपल्या मार्गदर्शनासाठी एका शब्दात करताना आज इतकं बिझी शेड्यूल झाले त्यांच्यासाठी प्रथमच कार्यक्रमाच्या सुरुवातीला साधा धन्यवाद. नेहमीच असे उद्योगाची मागणी पाहिजे विद्यार्थ्यांना काहीतरी कमी शिकणारा मिळालं पाहिजे त्यांना प्रयत्न भेटले पाहिजे याकरता वेगवेगळे कार्यक्रम संस्थेमध्ये आयोजित केले पाहिजे आम्हाला प्रेरणा भेटत असते. मान्यवरांच्या उपस्थितीने कोणताही सोहळा अधिक मंगलमय व संस्मरणीय होतो. आजच्या या कार्यक्रमाच्या सुवर्णक्षणी आपल्या व्यासपीठावर पोलीस क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर उपस्थित आहेत. ही आपल्या सर्वांची अभिमान. या मान्यवरांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा दाखवली आहे. त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वामुळे
हा कार्यक्रम अधिक तेजोमय झाला आहे. अशा मान्यवरांचा आज आपण सत्कार करून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सन्मान करणे म्हणजे त्यांच्या कार्याची दखल घेणे आणि त्यांचा आदर्श समाजासमोर ठेवणे. या भावनेतून आपण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. मी संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गजानन कुलकर्णी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय श्री पंकज कुमार सर, अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण विभाग अमरावती यांचा शाल, श्रीफळ व स्तुतिचिन्ह देऊन सत्कार करा. आजच्या कार्यक्रमाकरिता लाभलेले माननीय श्री पंकज कुमार सर हे वरिष्ठ अधिकारी असून ते अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सुद्धा वेळ काढून आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमामागचे कार्यक्रमाचा मूळ उद्देशच हा आहे की विद्यार्थ्यांना या कार्यक्रमापासून ऊर्जा भेटली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे. तेव्हा याच कार्यक्रमाचा पुढचा भाग आहे सत्कार. शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातून प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा IEI स्टुडंट चॅप्टरच्या माध्यमातून सन्मान आम्ही करणार आहोत. शिक्षण हे खरे दागिने आहे हा विचार मनाशी बाळगून आपले विद्यार्थी मन लावून शिक्षण घेतात, प्रामाणिक परिश्रम करतात आणि आपल्या ज्ञानाने व कर्तृत्वाने तंत्रनिकेतनचे, पालकांचे तसेच समाजाचे नाव उज्ज्वल करतात. आजच्या या कार्यक्रमात अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आम्ही करणार आहोत. आपल्या कष्ट, चित्त व चिकाटीच्या बळावर हे विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. त्यांच्या या यशाचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे. तसेच त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थीही प्रेरित होतील हीच या गौरव सोहळ्यामागची खरी भावना आहे. मी माननीय व्यासपीठाला विनंती करतो की त्यांनी शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. त्या सत्काराकरिता मी सर्वप्रथम प्रथमेश शिवदास भाटोलकर याला व्यासपीठावर निमंत्रित करतो आणि मी आदरणीय सोबतच मी पालकांना सुद्धा व्यासपीठावर निमंत्रित करतो. प्रथमेश भाटोलकरचे पालक व्यासपीठावर यावं. मी आदरणीय गजानन कुलकर्णी साहेब यांना विनंती करतो त्यांनी प्रथमेशचा प्रमाणपत्र रक्कम देऊन सत्कार करावा. टक्केवारी ही 74.31% होती. त्यानंतर मी श्रीकृष्ण रमेश भडके व त्याच्या पालकांना व्यासपीठावर निमंत्रित करतो. श्रीकृष्ण भडके याने स्थापत्य अभियांत्रिकी मधून द्वितीय वर्षातून 91.21% गुण प्राप्त करून वर्गावरून प्रथम येण्याच्या सत्कार करावा. त्यानंतर मी सूर्यकांत संदीप घाटोळ यांना व्यासपीठावर निमंत्रित करतो आणि आदरणीय कुंभार साहेबांना विनंती करतो त्यांनी संदीप घाटोळचा सत्कार करावा. स्थापत्य अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातून 94.21% गुण प्राप्त करून वर्गातून प्रथम येण्याचा मान पटवला आहे. त्यानंतर मी सन्मान अभियांत्रिकी बाबत म्हणतो. सर्वप्रथम अनुश्री किशोर गायधनी तिला व्यासपीठावर निमंत्रित करतो आणि आदरणीय कुमार सरांना विनंती करतो की त्यांनी अनुश्रीचा सत्कार करावा. अनुश्रीने सन्मान अभियांत्रिकी प्रथम वर्षामध्ये उन्हाळी परीक्षेच्या
दोन्ही क्षेत्रामधून 86.06% गुण प्राप्त करून वर्गातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. आणि पालकांचा सन्मान संघटनेची संगणक अभियांत्रिकीची निधी अग्रवाल या व्यासपीठावर निमंत्रित करतो. आदरणीय कुमार सरांना मी विनंती करतो की त्यांनी निधी अग्रवालचा सत्कार करावा. निधी अग्रवाल यांनी संगणक अभियांत्रिकी मधून सरासरी 88.88% गुण प्राप्त करून तृतीय वर्षातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. श्रावणी संजय मानगडे हिला सत्कारासाठी निमंत्रित करतो. तसेच तिच्या पालकांना निमंत्रित करतो. मी आदरणीय कुलकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी श्रावणीचा सत्कार करावा. श्रावणी संजय मानगडे हिने संगणक अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षामधून 92.91% गुण प्राप्त करून वर्गातून प्रथम क्रमांकाचा मनोविद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मी सत्कारासाठी निमंत्रित करतो. सर्वप्रथम मी निमंत्रित करतो प्राची विजय भटकर, प्रथम वर्ष अनुविद्युत अभियांत्रिकी. प्राची भटकर तिच्या पालकांना निमंत्रित करतो. संस्थेचे प्राचार्य डॉक्टर गोसावी यांना विनंती करतो की त्यांनी प्राची भटकरीचा प्रशस्तीपत्र व 1,000 रुपये रोख देऊन सत्कार करावा. प्राची भटकर हिने अनुविद्युत अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षामध्ये त्यानंतर मी अनुविद्युत अभियांत्रिकीच्या आरती संदीप भस्मे तिला व्यासपीठावर निमंत्रित करतो. तसेच तिच्या पालकांनाही निमंत्रित करतो. त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सत्काराचा स्वीकार करावा. मी आदरणीय कुमार सरांना विनंती करतो आणि आरती भस्मेचा प्रशस्तीपत्र 1,000 रुपये रोख देऊन सत्कार करावा. द्वितीय वर्षामध्ये 85.11% गुण प्राप्त करून वर्गातून प्रथम येण्याचा मान पटकावला. त्यानंतर मी अनुविद्युत अभियांत्रिकी तृतीय वर्षाची विद्यार्थिनी उन्नती वसंत देशमुख तिच्या पालकांना व्यासपीठावर निमंत्रित करतो. मी आदरणीय कुलकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी उन्नतीचा या ठिकाणी सन्मान करावा, सत्कार करावा. उन्नती वसंत देशमुख हिने अनुविद्युत अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षामधून 89.12% गुण प्राप्त करून वर्गातून प्रथम येण्याचा मान पटकावला. आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होणारे आदरणीय पंकज महोत्सव यांचा परिचय मला प्रमुख वाटते. माननीय पंकज कुमार यांचा जन्म 22 डिसेंबर 1992 मध्ये राजस्थानमधील झुंझुनू येथे झाला. सरांचा जन्म अतिशय सर्वसामान्य कुटुंबात झाला. साधारण कुटुंबातील हे बालक पुढे देशाची सेवा करेल याची जाणीव त्यावेळी कुणाला नव्हती. घरी गुंडावर सुद्धा जमीन नव्हती. लोकांची शेती पटायची करणे, सोबतच गवंडी काम करणे असे कामे सरांचे आजोबा करायचे. सरांचे वडील हे व्यवसायाने केलं तर आई गृहिणी होत्या. सरांच्या कुटुंबात आई वडील आणि एकूण 3 भाऊ व 1 बहीण असे कुटुंब सरांना लागले आहे. लहानपणापासून मेहनती व अभ्यासू असणाऱ्या श्री पंकज कुमार सर यांनी 10वी मध्ये 93.10% व 12वी मध्ये 89.60% असे उल्लेखनीय गुण मिळवले आहेत. पुढे त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT दिल्ली येथून मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी 9.2
अशा उच्च श्रेणीची CGPA प्राप्त करून पूर्ण केलेली आहे. शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी नेहमी प्रामाणिकपणा, परिश्रम आणि स्पष्ट ध्येय या गुणांचा परिचय दिला. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2014 साली त्यांच्यासमोर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीची संधी होती. त्यांनी दिल्ली येथे एका कंपनीमध्ये बिझनेस अनालिस्ट म्हणून 2 वर्ष काम केले. तिथे त्यांना स्ट्रॅटेजिक विचारसरणी आणि व्यवस्थापन कौशल्याचा मौल्यवान अनुभव प्राप्त केला. परंतु त्यांचे बरेच ध्येय वेगळेच होते. देशसेवा, एसी कॅबिनमध्ये बसून संगणकावर तासनतास काम करून लाखो रुपये कमवण्यापेक्षा देशासाठी कष्ट करून देशासाठी काहीतरी केले पाहिजे हा लाखोचा विचार डोक्यात ठेवून त्यांनी तेथील 10 लाख रुपयांची नोकरी सोडली आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. सरांनी 2016 मध्ये कुठलीही शिकवणी न लावता करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. 2017 साली त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत यश प्राप्त केले आणि ते मुलाखतीपर्यंतही पोहोचले. मात्र निवड काम झाले नाही. परंतु तेथे हार न मानता सरांनी 2018 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश प्राप्त केले आणि 423वी रँक प्राप्त केली. त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्र कॅडेट प्राप्त झाले. त्यांनी 2019 मध्ये भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला. डिसेंबर 2019 मध्ये ते IPS अधिकारी म्हणून रुजू झाले. बीड जिल्ह्यातील केजमधील प्रशिक्षण काळात त्यांची धाडसी व ठाम कार्यशैली सर्वांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांची अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती बीड जिल्ह्यातील केज ह्या उपविभागात झाली. एका नवख्या IPS अधिकाऱ्याने बीड जिल्ह्यातील राजकारणाचा दबाव झुगारून केलेल्या विविध धाडसी कारवाईचा आवाज केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही केला. माननीय श्री पंकज कुमार सध्या अमरावती ग्रामीण येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. याशिवाय ते अमरावती येथे तुंगार व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित जबाबदारी सुद्धा यशस्वीपणे पार पाडत आहेत. सरांना परिचय करून देणं यासाठी बराच वेळ लागेल. परंतु अल्प परिचय करून देण्याचा छोटासा प्रयत्न आहे. गुन्हेगारांचा आणि अवैध धंद्यांना आळा घालणे हे त्यांच्या कामाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. असर्टिव्ह आणि बोल्ड ऑफिसर अशी त्यांची ओळख निर्माण झाली. कठोरते बरोबरच न्याय व मानवतावादी दृष्टिकोन ही त्यांची कार्यपद्धती आहे. महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेले महादेव मुंडे प्रकरणात SIT गठीत करण्यात आली असून माननीय मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार सदर SITच्या प्रमुखपदी माननीय श्री पंकज कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कौटुंबिक जीवनातही पंकज कुमार साधेपणा आणि मूल्यांशी बांधलेले आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती प्रजापती एका गेलेल्या पदवीधर असून सध्या ते दोघे एका कन्या रत्नाचे पालक आहेत. भावंडांमध्ये एक भाऊ IPS जे 2 भावंड IPS आणि एक भाऊ डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. माननीय कुमार सरांच्या आचार आणि विचाराबरोबरच त्यांच्या आहाराबाबत सुद्धा एक सांगण्यासारखे आहे. ते म्हणजे माननीय सर कुमार सर आपल्या संपूर्ण कुटुंबाप्रमाणे स्वतः सुद्धा शाकाहारी परंपरेचे पालन करतात. त्यांची कहाणी ही मेहनत, तुडवणीचे आणि प्रेरणाची कथा आहे.
सामान्य कुटुंबातील मुलगा कष्ट ज्ञान आणि सेवा भावाच्या बळावर भारतीय पोलीस सेवेत अधिकारी झाला आणि समाज हितासाठी झटत आहे, हेच त्यांच्या जीवनाचे खरे यश आहे. अशा एका यशस्वी व्यक्तीचे विचार आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपले सर्वांचे कान आसुसलेले आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री पंकज कुमावत यांना विनंती करतो की यांनी आजच्या या प्रसंगी आपल्या मौल्यवान विचारांना विद्यार्थ्यांना मिळावा याकरिता त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थाचे उपाध्यक्ष साहेब, कॉलेजचे प्राचार्य गोसावी सर, हे उपस्थित सर्व प्राध्यापकगण, शिक्षकगण आणि प्रिय विद्यार्थ्यांना, सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो. काही कारण होते आणि ते सकाळी कामानिमित्त आम्हाला थोडा उशीर झाला. म्हणजे तुम्हाला पण कार्यक्रमाला उशीर झाला आणि तुम्हाला पण थोडा ब्रेक करावा लागेल. याच्यानंतर जे आहे मी संस्थाचं जे आहे संस्थाचे उपाध्यक्ष आहेत यांचा आभार व्यक्त करतो. त्यांना आम्हाला आमंत्रित केले, आम्हाला सन्मान दिला आणि आपल्यासोबत एक बोलण्याची एक संधी दिली. काय तर एकदा ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशन मध्ये येतात आणि खासकर ज्यावेळेस जे आहे तुम्ही पोलीस प्रोफेशन मध्ये येतात, मग काय असतं की ते लोक जे आहे ते थोडा ते लांब जातात, दूरी ठेवतात. म्हणजे आपला नाही बरोबर आहे. आता जे काही तुम्हाला संवाद साधनाचे आहे त्यामुळे पण जे तुमच्या सारखा म्हणजे आम कुटुंब आहे त्याच्यामधून आलेलो आहे. तर ज्यावेळेस आम्ही सर्व्हिस मध्ये आलो आणि महाराष्ट्रामध्ये आलो त्यावेळेस पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो. आणि त्याच्यापूर्वी जे आहे मी आपल्या कुटुंबातला कोणताही सदस्य जे आहे ते गैरहजर पण नव्हता. तर हे सर्व काही गोष्टी ज्या आहेत ते मी तुम्हाला काही माझ्यामध्ये काही चांगला गुण आहे त्याचं काही सांगत नाही. फक्त एक गोष्ट सांगतो की आज तुम्ही इथे बसलेले आहे 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर तुम्ही 100% काही लोक जे आहे ते डायरेक्ट येऊन बसणार मला असं अपेक्षित आहे. तर आम्ही आजच्या दिवशी जे आहे ते फक्त आमचं जे एक्सपिरियन्स आहे ते आपल्यासोबत 2-4 गोष्टी शेअर करणार. आणि याच्यानंतर जे आहे आपला जे संवाद आहे म्हणजे तुम्ही कम्युनिकेशन जे असला पाहिजे, तुमच्या मनात काही प्रश्न असेल ते तुम्ही विचारू शकता. आता जसे सगळ्यांना इंट्रोडक्शन दिला की सामान्य कुटुंबामध्ये आहे आणि भाऊ जो आहे तो पण IPS मध्ये आहे. तर एक गोष्ट जो माझा फर्स्ट लेसन तुमच्या सर्वांसाठी आहे की ऍट एनी गिव्हन डे मला असं वाटतं की तुमचा जो कन्सिस्टंट एफर्ट आहे, तुमचे जे सतत प्रयास आहे ते कधीही तो टॅलेंटेड माणूस आहे पण इतका लक्ष देत नाहीये किंवा जे सतत प्रयास करत नाहीये की तुम्ही कधीही त्यांना बीट करणार. म्हणजे जर आता मला कोणताही चांगला ऑफिसर चूज करायचं असेल तर तो कंटिन्युअसली एफर्ट पुटअप करतो आणि जे सेल्फ कॉन्फिडेंट आहे दॅट इज 100 times बेटर दॅन टॅलेंटेड पर्सन विच इज हू इज नॉट कॉन्फिडेंट. तर हे गोष्टी जे आहे ते तुमच्या मनात ठेवा की एक आत्मविश्वास ठेवा आणि सतत प्रयास करत राहा. ज्यापर्यंत तुम्ही लोक स्वतः हे एक्सेप्ट करत नाही की आम्ही भागलो आहे तर त्यापर्यंत तुमचं जे आहे ते बेटर आहे. लहान बेटर आपण किंवा हार्ट पण जे गोल आहे ते फायनल याचे जे परिणाम आहे ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही जे आहे यांना तुम्ही कसा घेतात. तर ज्यापर्यंत स्वतःमध्ये तुमचा आत्मविश्वास आहे आणि तुम्ही स्वतः प्रयत्न करत राहणार त्यापर्यंत तुमची जे हार आहे ते कधी होत नाहीये. टेम्पररी आपल्याला सर्वांना माहीत आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये हा माणूस आणि कोणताही व्यक्ती जे सक्सेस होऊ शकत नाही. सर्वांच्या आयुष्यामध्ये जे कुठेतरी यश येतात त्यावेळेस असं वाटतं की आपल्याला थोडासा निराशाजनक वाटते. त्यांना असं वाटतं की आपण जे आहे ते यामध्ये सक्सेस झाले नाही. पण जे फेलियर आहे त्याच्यामधून आपल्याला फेलियर न जाता त्याच्यामध्ये काही तर लेसन घेतला पाहिजे
आणि तो जो लेशन आहे तुमचा जो फेलियरचा लेशन आहे तुमचं जे सक्सेस आहे त्याचं स्टेपिंग स्टोन असणार. आता जसा माझा अभ्यास होता त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आपल्याला जसं सांगितलं की 2017ची ज्यावेळेस युपीएससी एक्झाम होती त्यावेळेस जे सुरुवातीला टेस्ट एक्झाम असते, प्रिलिमिनरी एक्झाम असते, त्याच्यामध्ये आम्ही पास प्रिंट झालो होतो. त्याच्यानंतर जे मेन्स आहे मेन्स एक्झाममध्ये पण प्रिंट झालो आणि इंटरव्ह्यू वगैरे ते पण झाला. त्याच्यानंतर ज्या दिवशी फायनल रिझल्ट आला त्या दिवशी वाटत होता काही नाव येईल पण फायनल लिस्ट आहे त्याच्यामध्ये नाव आलं नाही. आणि म्हणजे काय म्हणतो परिश्रम किंवा जे मेहनत आहे ते इतकी म्हणजे केली पाहिजे की स्वतःला म्हणजे ते बिलकुल अजिबात नाही वाटत पाहिजे की आपण जे आहे ते काहीतरी 1% कुठेतरी कमी राहिली. हे ज्यावेळेस तुमच्यामध्ये हे भावना येईल ना किंवा आता आमच्याकडून कमी न होती आता कुठे कुठेतरी आपला कधीतरी मार्गदर्शन किंवा कुठेतरी आपण चुकलो असेल ते फक्त आपल्याला इम्प्रूव्ह करायचे 100% दुसऱ्या वेळी जे आहे ते आपल्याला सक्सेस भेटेल. तर आपल्याला सक्सेस जे आहे ते भेटणार. तर ज्या दिवशी रिझल्ट युपीएससीचा आला आम्ही जे आहे ते आमची कॉलेज कमिटीची लायब्ररीमध्ये होतो त्यावेळेस अभ्यास करत होतो. त्यावेळेस थोडा एक दिवसासाठी एका वाटलं की आता यामध्ये जे आहे खूप तरी कमी राहिले असेल. एक दिवसासाठी एका डिसअपॉइंटमेंट होतो. पण दुसऱ्या दिवशी जे आहे ते आम्ही परत त्याच लायब्ररीमध्ये सकाळची वेळेमध्ये बसत होतो. म्हणजे काय युपीएससीचं जे कॅरिक्युलम आहे किंवा प्रिपरेशन आहे ते 1 वर्षाचा वेळ घेते. म्हणजे तुम्ही जरी इंटरव्ह्यू मध्ये मागच्या वेळेस आलेले असेल मला सर्व काही गोष्टी जे आहेत ते परत करावं लागते. मला प्रिलिम्स एक्झाम आहे, मेन्स एक्झाम आहे, इंटरव्ह्यू आहे ते सर्व काही परत करावं लागते. म्हणजे जर तुम्ही एक पायाला जरी चुकले 1 मार्क्स चुकले तरी तुम्हाला जे आहे परत 1 वर्षासाठी जे आहे ते सर्व प्रोसिजर आहे सर्व विद्यार्थ्यांसारखं सेम जे आहे ते रिपीट करावं लागते. त्याच्यामध्ये काही मुलं जे आहेत विद्यार्थी आहे ते हाताहात होतात आणि कोणी होऊन जातात. काही आठवड्यासाठी काही महिन्यासाठी जे आहे ते अभ्यास करत राहतात. पण ते न करता जे आहे ते फक्त मला असं वाटत होतं की ते कुठेतरी 100% आपण त्याच्यामध्ये जे आहे ते कुठेतरी कमी राहिली असेल तर ते मग त्याच्यामध्ये अभ्यास केला आणि दुसऱ्या वेळी जे आहे त्यावेळेस आम्ही याच्यामध्ये सक्सेस झालो. तर एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला म्हणत असेल की टॅलेंटेड काहीतरी असणार जे विद्यार्थी आहे स्टुडंट आहे तेच फक्त त्यांनाच सक्सेस भेटले तर असं जे आहे ते अजिबात नाही. माझे जे आहे मी जरी IIT मधला पास असेल पण प्रिपरेशनच्या वेळेस माझे ते काही मित्र होते आणि ते आता सिलेक्शन झाल्यानंतर आम्ही जे असे अनेक विद्यार्थी असले आमचे अनेक कलिग आहेत सप्लिमेंटरी होता सप्लिमेंटरी होता. माझा जो मित्र आहे त्यांना सुरुवात जो आहे असा डायरेक्टली आपण कधी कधी जे आहे ते आपल्याकडे अशी ऑपॉर्च्युनिटी असणार की डायरेक्टली आपण जे आहे ते IAS वर परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणार. काही आमचे जे मित्र आहेत त्याने सुरुवात जो आहे ते कॉन्स्टेबल पासून सुरू केली होती. माझा मित्र आहे तो दिल्ली पोलीसमध्ये कॉन्स्टेबल पासून त्याने सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये जे आहे SSCचा एक्झाम आहे त्याच्यामध्ये त्याने जे आहे PSIच्या एक्झाम वगैरे क्लिअर केला आणि त्याच्यानंतर मग तो सतत एक्झाम करत राहिला आणि 10-12 वर्षानंतर त्याने जे आहे ते UPSCचा एक्झाम जे आहे ते क्लिअर केला होता. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते फक्त तुम्हाला एक माझा जो अनुभव आहे त्याचा पण सांगण्यासाठी आहे. UPSC एक्झाम आहे ते सर्व काही आहे अजिबात नाही. आपल्याला जे आहे फक्त शासकीय अधिकारी पाहिजे. जर सर्व काही शासकीय अधिकारी झाले तर हे काही देश चालणार नाही. आपल्याला जे आहे ते चांगले इंजिनियर पाहिजे, स्पोर्ट्समॅन पण पाहिजे, चांगले राजनेता पण पाहिजे जे देशाला चालवू शकणार. पण फक्त माझं जे एक्झाम्पल आहे ते माझ्या एक्सपिरियन्स वरून मला जे आहे सांगण्यासाठी आम्ही ते यापर्यंत सांगितलं होतं. आता जर दुसरी गोष्ट जी आहे ती शिक्षक दिवस 5 सप्टेंबरला होता आणि त्याचबरोबर जे आहे ते इंजिनिअरिंग अभियांत्रिकी दिवस पण आहे. तर शिक्षकाला जे आहे आपल्याला कोणताही जे स्टुडंट सक्सेस होतो त्याच्यामध्ये चिन्हाचा वाटा असतो. कोणताही शिक्षक जे आहे आपल्याला जे विषयाबद्दल 100% सांगतात पण जे आयुष्यातले जे धडे आहेत ते पण शिकवतात. म्हणजे कधीही आपल्याला शिक्षकला जे आहे ते कधी असा विचार केला नाही पाहिजे बाबा हे काही सांगत आहे जर याने इतका माहिती असतं तर हे तिकडे झाला असतं किंवा हे तिकडे झाले असते असं नाही. ते कधी कधी जे आहे ते बेस्ट टीचर जो आहे तो असतो की
तो फेलियर मधून आलेला असतो, कारण त्याला ट्राय केलेला आहे तो सक्सेस त्याला भेटते नाही. प्रत्येक शिक्षक आहे तो सक्सेसफुली असणार असं नाही, पण तो जो आहे दुसऱ्याला गाईड करू शकणार की बाबा या रस्त्यावर गेलो होतो तर त्यामध्ये 100% जे आहे तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला काहीतरी अडचणी येणार. तर सतत जे आहे ते शिक्षकाचा जे आदर भाव आहे आपल्या सर्वांच्या मनात असला पाहिजे. आणि मला असं वाटतं की विषयाला बघून पण जे आहे काही ना काही धडे आपल्याला आता नॉर्मल लाईफ मध्ये पण ते शिकवतात, जो आपलं आयुष्य म्हणजे आहे ते आपल्या सोबत राहतो. आणि जे शिक्षणाचा विषय आहे याच्यामध्ये हे पण सांगू इच्छितो की आपला जो शिक्षण घेण्याचा जो शिक्षण जो आहे तो कधी आयुष्यामध्ये कधी थांबत नाही. पण जर कुठे कोणत्याही पदावर गेलो कुठेही झालो तर आपल्याला कंटिन्युअस जो आहे तो आपल्याला कंटिन्युअस इम्प्रूव्ह करत राहावं लागते. जरी आपल्याला त्या विषयी सर्व ज्ञान आपल्याला झालं तरी पण आहे ते वर्ल्डमध्ये आपला पूर्ण जो विश्व आहे त्याच्यामध्ये कुठेतरी असे संशोधन किंवा जे टेक्नॉलॉजिकल इम्प्रुव्हमेंट आहे ते होत राहतात की आपल्याला कंटिन्युअस आपल्याला इम्प्रूव्ह करण्याची जे आहे ते गरज भासते. आता जे आपल्याला माहित आहे की आता जे डिजिटल एज आला आहे याच्यामध्ये जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, क्वांटम कम्प्युटिंग हे सर्व काही विषय आहे. याच्या विषयाबद्दल पण तुम्ही वाचत असेल, पण त्याला फक्त तुम्ही विषयामध्ये घेऊन तुम्ही डेली लाईफ मध्ये कसं यूज करू शकता किंवा आपलं जे आयुष्य आहे आयुष्यामध्ये आपण त्याचा उपयोग कसा करू शकतो त्याच्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला ते शिकली पाहिजे. अगोदर मला असं वाटतं की ज्यावेळेस आपल्या विभागात होते त्यावेळेस जे आहे इन्फॉर्मेशनची कमी असते. ज्यावेळेस तुम्ही जरी तुमचे पेरेंट्स किंवा आपले पेरेंट्स माझे पण जे आहे ते काय जास्त केलेले नव्हते, पण त्याच्याकडे जरी विषयाचा ज्ञान नसतं आपण त्याचं आयुष्याचा ज्ञान आहे त्याच्याकडे पण तुम्ही शिका. तर त्यावेळी जे आहे ते इन्फॉर्मेशनची कमी होती. आता काय आहे तर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे. इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणजे काय आजच्या आयुष्यामध्ये ते मोठे घालून जे आहे ते आपण कुठेतरी गाड्या चालतो ऍक्सिडेंट होतात. आता आमच्या पोलिसाचा जे विषय आहे त्याच्यामध्ये आपण ग्राउंड बघतो यामध्ये किंवा आज असं जे जनरेशन तयार होतं त्याच्यामध्ये काही जे लोक अग्रेड नाहीये त्याच्यामध्ये एक ऍडिशन जे आहे ते वेगवेगळे टाईपचे ऍडिशन असतात. रिलेटेड आहे तर याच्यामध्ये सोशल मीडिया आहे त्याच्याप्रमाणे इतका आपला किंवा इतका वाईट ऍडिशन आता तयार झालाय की समोरच्याला किंवा आजूबाजूला माहिती पडत नाही ऍडिशन झालेलं आहे. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचा जो मोबाईल तुम्ही 2 तास पहिला तर तो व्यक्ती जो आहे तो मेंटल स्टॅबिलिटी आहे ते सोडणार म्हणजे कुठेतरी असा अग्रेसिव्ह होऊन जातो. आपल्याला वाटतं तो असा होत नाहीये तर मी स्वतःवर एक्सपिरियन्स केला होता. तो एक डिटॉक्स डे जे आहे तसं त्यावेळेस एक दिवशी जे आहे कमीत कमी जितका तो ऑफिशियली मला रिक्वायर्ड आहे तितका फक्त मोबाईलचे यूज ठेवतो. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते जास्त मी यूज करत नाही. तर मला असं वाटतं की आजची जी आहे त्याच्यामध्ये मोबाईल सर्वांकडे आहे, डेटा सर्वांकडे आहे, त्याचा काही इश्यू राहिला नाहीये. पण कोणता यूज करायचा तो एक इम्पॉर्टंट आहे. कोणता इन्फॉर्मेशन आहे कुठे घ्यायचे तर त्याच्यासाठी जे आहे आता एक नवीन जे एआय बेस्ड अप्लिकेशन आलेले आहेत टूल्स आलेले आहेत ChatGPT असू द्या, ग्रोक असू द्या, जेमिनी आहे किंवा DeepSeek आहे तर भरपूर जे आहे एआय टूल्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही शिकू शकता. तुम्हाला हे शिकायचंय किंवा हे करायचंय मोबाईलचा यूज कसा रेस्ट्रिक्ट करायचा किंवा मोबाईलमध्ये आपण एआय शिकायचं तर त्याच्यामध्ये टाकता तुम्ही आता ChatGPT आहे त्याच्यामध्ये तुम्ही याचा यूज कसा करू शकतो. मला जे आहे ते स्टडीमध्ये यूज करायचं याचा यूज कसा करू शकतो. जे काही तुमचे विषय आहे यांना बिलकुल सिंपल टर्म्समध्ये मला सांगा, उदाहरण देऊन सांगा. तर ते गोष्टी जे काही गोष्टी टोटल शक्यता होती आजच्या युगमध्ये जे आहे ते आपल्याकडे आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अशी ज्यावेळेस टेक्नॉलॉजी येतात त्याच्यासोबत जे आहे आपला अजून काही टूल्स येतात त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला असं वाटतं की चांगला आहे काहीतरी युटिलाइज होतं. पण मला असं वाटतं की शिकार होतो जसं सोशल मीडिया ते कनेक्ट करेल आहे पण आपण तास त्याच्यामध्ये कसा निघून जातो ते माहीत पडत नाही. तर हे तुमची पुस्तकात मी माझे पण सांगतो ज्यावेळी जे आहे मला असा आव्हान झालं त्यावेळेस आम्ही पण याच्यामध्ये करेक्टिव्ह स्टेप्स घेतले होते.
तर आजचा टेक्निकल डिसिजन यूज मध्ये जे आहे एक सोशल मीडिया नावाचं जे डेंजर आहे त्याच्यापासून थोडासा लांब करा आणि जे काही टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट होत आहे त्याच्यात तुम्ही स्वतःचा फायद्याचा पण यूज करा. असं नाही की ते वाईट आहे मोबाईल ठेवण्याचं आहे ते तुम्ही जे बोलता अशी अजिबात नाही. पण त्यामध्ये त्याचा हे डबल हे सोबत आहे याचा जो आहे तो चांगला यूज कसा करायचा त्यामध्ये आपली सक्सेससाठी कसं यूज करायचं ते आपल्याला सर्वांना माहिती असलं पाहिजे. याच्या सोबत जे आहे एक शेवटचा जो आहे मी सांगतो की ते तुम्हाला कोणी देऊ शकत नाही. जरी भरपूर असे बिलियनियर्स आहेत ज्यांना रात्र दिवस काम केलेले आहेत म्हणजे डेव्हलप कंपनी क्रिएट केली त्याच्यानंतर जो आहे खूप श्रीमंत झाले पण हेल्थ नव्हती. मग जर तुमच्याकडे हेल्थ नाहीये स्वास्थ्य नाहीये तर त्यावेळी तुम्ही म्हणजे जे काही आपण फ्रीडम आपल्याला अल्टिमेटली असं वाटतं की ते त्याच्यात काय भेटणार अल्टिमेटली फ्रीडम भेटणार. फ्रीडम आपला मल्टीनेशनल आणि आपला वेळेचा यूज करण्याचा आपला कुटुंबातल्या जे आहे ते सदस्य आहेत त्याच्यासोबत टाइम स्पेंड करण्याचा. तर जे अल्टिमेट गोल आहे त्याला तुम्ही जे आहे ते तुमच्या समोर ठेवा. कधी आहे असा तुमचं जे हेल्थ आहे त्याचं तुम्ही नेग्लेक्ट करू नका. मला असं वाटतं तर हे बोलून जे आहे ते आता बोलण्यासारखा विषय भरपूर आहे पण मला असं वाटतं की मला वन साइडेड बोलण्यापेक्षा आपण जे आहे ते कम्युनिकेशन जे आहे टू साइडेड ठेवू. तुमचे जे काही क्वेश्चन वगैरे आहेत तर ते मोर दॅन हॅपी टू रिप्लाय. तर हे दोन जे काही गोष्टी हे सांगून जे आहे की सर्वांना जे आहे ते धन्यवाद देतो. तुम्हाला इथे बोलवले आणि थँक्यू सो मच. जय हिंद जय महाराष्ट्र. कारण सूचना दिली आहे आता एक प्रश्न उत्तराचं सेशन या ठिकाणी होणार आहे आणि आपल्याला काही मनामध्ये शंका असतील प्रश्न विचारायचे तर आपण ते या ठिकाणी विचारू शकतात. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर मी समोर यावं. समोर येत गुड आफ्टरनून सर मला विचारायचं होतं की बॉडी की आपण जेव्हा पुढच्या वयापासून प्रिपरेशन चालू केली पाहिजे आणि कारण काय असतं की आता कॉलेज साईड पासून प्रिपरेशन चालू केली आहे. परत एकदा विचार प्रश्न विचार ते सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन जे आहे आता काही एक विद्यार्थी नाही पण जनरली जी लोक काय करतात त्यावेळेस ते ग्रॅज्युएशन मध्ये ऍडमिशन घेतात म्हणजे त्याचं जे वेळेस फायनल इयर असतो त्यावेळेस पासून जे आहे ते प्रिपरेशन साठी स्टार्ट करतात. काही लोक अगोदर पण करतात पण मला असं वाटतं की आयडियल जे आहे तुम्ही एक ओव्हर पूर्वी जरी स्टार्ट केला तर मोर देन सफिशियंट आहे. 4-5 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही केला तर तुम्ही इतका तुम्ही ज्यांना ते जास्त वेळ जर तुम्ही या प्रोसेस मध्ये घालला तर जे आहे ते एनर्जेटिकली तुम्ही जे आहे ते ड्रेन होऊन तर मला असं वाटतं की ते तर एकदा ग्रॅज्युएशन केले तुम्हाला क्लॅरिटी आली याच्यानंतर जे आहे युपीएससीचं जे आहे ते प्रिपरेशन तुम्ही सुरू करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही फायनल इयर मध्ये आहे ऍटलीस्ट गेट टू नो द बेसिक्स बेसिकली याचा जे आहे युपीएससी काय डिमांड करतो काय सिलेबस आहे मागच्या वर्षी जे आहे कसं कसं याचा पॅटर्न करायला होता बेसिक तुम्ही न्यूजपेपर पासून सुरुवात करू शकता. तर हे सर्व गोष्टी आहेत तुम्ही फायनल इयर जे आहे त्याच्यातून सुरुवात करू शकता आणि याच्यानंतर एकदा तुम्ही फ्री झाले त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनच्या नंतर 100% तुम्ही त्यानंतर फुल टाइम सुरू करू शकता. आम्ही जरी केले की आम्ही ग्रॅज्युएशनच्या नंतर आम्ही जॉबमध्ये होतो 2 वर्ष जॉब केला होता. 1 वर्ष कम्प्लिटली काही फोकस नव्हता. आता काही वाटत करून होतं की ते सिव्हिल सर्व्हिसेस जायचं कारण 1 वर्षानंतर जे आहे ते थोडं वाटलं की ते प्रायव्हेट जे कंपनी आहे त्याचा जो माझा प्रेफरन्स प्रमाणे नाहीये म्हणजे फक्त त्या कंपनीचा नाही बाकीचे जे काही कंपनीज आहेत त्याचा पण जो आहे ऍक्च्युअली मध्ये आपल्याला अल्टिमेटली काय करायचे ते माझे लाईफ गोल्स आणि प्रायव्हेट कंपनीचं जे पाठवून 1 वर्ष नोकरी प्रिपरेशन सुरू केली होती आणि नोकरी केल्यानंतर दोन करून मला सर जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये होते तेव्हा तुमचं जे स्टडी रुटीन होतं ते मला सांगा.
आयुष्य जे आहे ते फक्त स्टडी नाही आहे. आयुष्य जो आहे तो आपलं जे जीवन आहे ते फक्त आपला स्टडी पिरियड जीवन तेव्हा ते लिमिटेड नाही आहे. तर हे समज वेगवेगळं असू शकतो. माझं मी फक्त जे इंजिनिअरिंग मध्ये जे काही सांगायचं आहे ते एकदा तर तुम्ही 8 तास तुम्ही मोबाईल सफिशियंट आहे. ते कॉलेजेस असतात त्याच्यामध्ये भरपूर काही आहे आपल्या एज्युकेशन म्हणजे ते परत नाही आहे. तुमचे मित्र आहे, तुमचं जे काही स्पोर्ट्स आहे, वेगळं एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वगैरे आहे, तर त्याच्यावर पण लक्ष दिलं त्यावेळेस इंजिनिअरिंग मध्ये असं वाटतं. तुम्ही जर कॉलेजचे जे सब्जेक्ट आहे ते क्लासेस होतात, लेक्चर होतात, त्याच्यामध्ये लक्ष दिलं आणि घरी तुम्ही जर 8 तास मोठे सदस्य आहे तुम्हाला ते चांगलं स्कोर करण्यासाठी. तर जो आपल्याला कम्फर्टेबल करिअर तो कसा पे करायला? प्रश्न असा आहे की कम्फर्ट झोन येते तर ते त्याला कसा ब्रेक करायचं. तर माझा जे होता तर कम्फर्ट झोन तर नाही, पण कधी कधी असा डिसअपॉइंटमेंट वगैरे व्हायचं. त्याच्यामध्ये ते आपण ब्रेक करण्यासाठी आपण जे आपले घरच्या त्याच्याकडे बघायचे की बाबा आई बाबा काय करते, जे आजोबा आहे त्यामध्ये पण त्याचे प्रेशर करत आहे. ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं येते त्यावेळेस एक दिवशी जे आहे ते देऊन घ्यायचं नाही आहे. दुसऱ्या दिवशी जे आहे ते कम्फर्ट झोन जे आहे ते ब्रेक होणार. म्हणजे तुमच्या पोटामध्ये जाणारा जे अन्न आहे ते कसं येतं, तुमचं जे पेरेंट्स आहे, आपले जे पेरेंट्स आहे किंवा आधी आजोबा आहे ते कसं काय प्रिपरेशन करत आहे त्याच्यासाठी, त्याची जर आपल्याला जाणीव नसली तर मला असं वाटतं की ते काही मोमेंटरी असणार तर काही जास्त दिवस ते टिकू शकत नाही. तर अल्टिमेटली जे आहे ते काही ना काही तुमच्याकडे मोटिवेशन असला पाहिजे. मोटिवेशन जर एक्स्टर्नल असणार म्हणजे काही तर मूवी बघितली काही तर मोटिवेशनल व्हिडिओ बघितले त्याचं मोटिवेशन कमी असतं. इंटरनल मोटिवेशन म्हणजे तुम्ही काय डेली लाईफ मध्ये काय करता, काय करायचं तुम्हाला इच्छा आहे, त्याचा जो आहे मोटिवेशन जो आहे तो मला वाटतं की चांगला राहतो. तर इंटरनल मोटिवेशन आहे ते तुम्हाला कुठेतरी तुमच्या आयुष्यामध्ये शोधावं लागते. तुमचे टीचर्स होऊ शकतात, तुमचे पेरेंट्स होऊ शकतात किंवा तुमचा मित्र कोणी होऊ शकतात. मला असं वाटतं की आहे तर आपण इकडे बिलकुल त्यावेळेस तर काही टिप्स नव्हतं, आता तर चांगल्या काम केलेलं आहे ते पण तुमचं मोटिवेशन आहे. तर माझा क्वेश्चन तुम्हाला हा होता की फ्रॉम वेअर डिड यू गेट द इन्स्पिरेशन टू बिकम एन IPS? ओके, तर याचा उत्तर सरकार उत्तर असं आहे की असं काही पर्टिक्युलरली मला IPS मध्ये जायचं होतं, असं काही इन्स्पिरेशन वगैरे नव्हता. पण तसं होता की मला जे आम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये तिकडे पेज होता म्हणजे तिकडचा जो सॅलरी आहे तो खूप चांगला होता. पण अल्टिमेटली आयुष्यामध्ये आपल्याला हेच करायचे का, म्हणजे कुठेतरी स्क्रीन समोर बसून जे आहे ते काहीतरी करत राहिले आणि त्याचा उपयोग काय होतोय तर तो दिसत नव्हता. आणि त्याचबरोबर माझा भाऊ जो आहे ते पण प्रिपरेशन करत होतो आणि अल्टिमेटली ज्यावेळेस आम्ही हे सुरुवात केली आजूबाजूला किंवा आपण जे काही करंट अफेअर्स वगैरे वाचू त्याच्यात आला की भरपूर काही प्रॉब्लेम आपण जे काही डेली लाईफ मध्ये बघतो की इकडे सॅनिटेशनचा इश्यू वगैरे ते इश्यू आहे. तर त्याच्यासाठी हे होता की कुठेतरी लाईफ मध्ये जे आहे ते अल्टिमेटली एक सॅटिस्फॅक्शन म्हणून असला पाहिजे. कोणताही व्यक्ती किती श्रीमंत असू द्या पण असा होऊ शकतो की नाही किती मोठा अधिकारी असू द्या पण होऊ शकतो सॅटिस्फॅक्शन नाही. तर सॅटिस्फॅक्शन नाही तर लाईफ मध्ये काहीच नाही. म्हणजे स्वतः हॅपी किंवा खुश राहू शकत नाही, आजूबाजूच्या लोकांना सॅटिस्फॅक्शन येत नाही. तर मला असं वाटत होतं की कुठेतरी तिकडे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाऊन जे आहे ते काहीतरी काम केलं पाहिजे, थोडाफार इम्प्रूव्ह केला पाहिजे. त्याच्यासाठी जे आहे ते आम्ही चूज केलं होतं. तर लाईफमध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स येतात म्हणजे हाय प्रेशरला आपण कसं डील करायचं लाईफमध्ये, कोणत्या पण कॉलेज लाईफमध्ये कोणते पण डिसिजन मेकिंगच्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, काय डिसिजन कोणता बरोबर असणार काय म्हणजे त्यामध्ये कसं डील करायचं त्याबद्दल होतं. तर दोन आता याच्यामध्ये भरपूर जरी प्रश्न आहे तरी पण मी अटेंड करत होतो. जरी रिलेव्हंट नसला तर मग परत विचारायचं काही स्पेशल हे प्रेशर जे आहे तर दोन अल्टिमेटली बघा मला याच्यामध्ये असं वाटतं की काही गोष्ट ते प्रेशर जे आहे ते काही जेन्युइन पण होऊ शकतो आणि नॉन जेन्युइन पण होऊ शकतो. नॉन जेन्युइन कसा बोसने सांगितलं हे काम तुम्हाला 10 दिवसाचं काम 1 दिवसामध्ये करायचे आहे
बरोबर आहे, ते तुम्ही कसा अवॉइड करणार ते भरपूर डिफिकल्ट आहे. तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जे गोष्टी असं तुम्हाला वाटतं की ज्याला तुम्ही एक्सेप्ट करू शकत नाही त्यांना चेंज करा. जे गोष्टी तुम्ही चेंज करू शकत नाही त्यांना तुम्ही एक्सेप्ट करा. आणि हे गोष्टी तुमच्या आहे आणि तुम्हाला असं वाटतं की बाबा आम्ही आमचा 100% याच्यामध्ये देतोय, आम्हाला समाधान आहे, मग समोरच्याला जे काही करायचं ते करा. तुम्ही ज्यावेळेस 100% करत आहे, तुमचा एफर्ट देत आहे, असे लोकांना जे मला असं वाटतं की त्यांना असं टेंडन्सी आणि असे स्किल पर्सनची कुठेही डिपार्टमेंट असते, कोणताही डिपार्टमेंट किंवा कुठलाही ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये डिपार्टमेंट असते, तर आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी कमी नसते. तर आपण जे आहे त्याच्यामध्ये हे डील करू शकतो. अल्टिमेटली लक्षात ठेवायचं प्रेशर ठेवून तुम्हाला काय होणार. सपोज तुम्ही प्रेशर केला, बिलकुल एकदम मेंटेनन्स करून तुम्ही 24 तास काम केले, पण काय होणार. 24 तास जे तुम्ही काम करत आहे ते काही तुम्ही सस्टेन करू शकणार का, अजिबात नाही. आणि ज्याच्यामध्ये तुम्ही प्रेशर घेत आहे ते इतकी मोठी टोटल तुम्हाला आता वेळेस यावेळेस वाटते. आता तुम्हाला सांगितलेले आहे प्रोजेक्ट आहे, डेडलाईन आहे, उद्याची डेडलाईन आहे, पण आता हे बघा की तुम्ही 1 वर्षानंतर तिथे तुमच्या आयुष्याचा प्रॉब्लेम येणार का, याचा मोठा प्रश्न आहे का, तुमचं आयुष्य याच्यापर्यंत आहे ते चेंज होऊ शकतो का. तर ओव्हरऑल ज्यावेळेस तुम्ही बिग पिक्चर बघितले तर प्रश्न बघणार, प्रेशर जे आहे ते तुम्हाला वाटणार नाही. ज्यावेळेस आपण मला ज्यावेळेस यायचं आहे तर मी बिग पिक्चर जे आहे जितका मोठा पिक्चर तुम्ही बघणार तर हे सर्व काही लहान लहान प्रोग्राम आहे ते आपल्याला बिलकुल लहान वाटणार. म्हणजे काय की आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे हे नाही, आपल्याकडे ते नाहीये, पण तुमच्याकडे चांगला स्वास्थ्य आहे, तुमच्याकडे फॅमिली आहे, तुमच्याकडे राहण्यासाठी घर आहे, तर यू आर ब्लेस्ड इन हाफ ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन. बघितलं ना तुम्ही त्याला लोकांकडे येण्यासाठी घर नाही, त्याचं फॅमिली नाही आहे, ते बिलकुल स्वास्थ्य त्याचं चांगलं नाही. तर हे तुम्ही ओव्हरऑल बघितले तर मला असं वाटतं की प्रेशर कुठे राहत नाही. आणि याच्यापेक्षा जास्त बघायचं असेल तर ओव्हरऑल बघा तुम्ही कोण जे आहे ते कोण एसटी कोण कलेक्टर त्यावेळेस तुम्ही बघितले तर 100 वर्षामध्ये भरपूर कलेक्टर एसटी येतात आणि कोणी राहणार नाही. ओव्हरऑल बघितले तर आपला जे आहे ते ओव्हरऑल युनिव्हर्समध्ये प्लेनेट जो आहे तो बिलकुल छोटासा आहे, त्याच्यामध्ये पण आपण आहे ह्युमन रेस आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लाईफ टाईम भरपूर काही आहे. जिओलॉजिकल टाईममध्ये तुम्ही लाईफ टाईम बघितले तर इट्स स्प्लिट ऑफ अ सेकंड. तर आयुष्यामध्ये फक्त चांगलं झालं, प्रेशर वगैरे काही जास्त दूर झालं. कन्फ्युजन डिसिजन मेकिंग मध्ये कन्फ्युजन या मार्गाला जायचं कन्फ्युजन क्रिएट होते मनात. बरोबर आहे, कन्फ्युजन करू नका. कोणताही तुम्हाला असं वाटतं चांगला मार्ग त्याचा मोजून पोहोचतो का. आता जर तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आलेली आहे, तुमची जे अभिभावक आहे किंवा जो त्या एरियामधला आहे त्यांना तुम्ही तुमचे जे काही सिनियर आहे त्यांनी करू शकता, तुमचे जे लेक्चरर आहे टीचर आहे त्यांना करू शकता, किंवा प्रोफेशन चूज करायचे तर ऑलरेडी त्याच्यामध्ये जे फील्डमध्ये आहे त्यांना करू शकता. तर कन्सर्न करा आणि कन्सर्न केल्यानंतर डिसिजन घ्या. आयुष्याला सर्वात मोठा इश्यू काय आहे की आपण कन्फ्युजन मध्ये राहतो. आपण सर्वात मोठी जे चूक आहे ते आहे की आपण चूज करू शकणार नाही, ए मध्ये जायचं बी मध्ये जायचं, कोणता मध्ये गेला तर त्याच्यामध्ये चूज करून द्यायचे चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, थँक्यू सर. विद्यार्थ्यांना आहे की एका विद्यार्थ्यांमध्ये हे प्रश्न करावा भेटली पाहिजे आमचा उद्देश आहे. माझा प्रश्न असा होता की तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा टॅलेंट कुठला पाहिजे. ठीक आहे, चांगलं आहे प्रश्न, पण ते तुम्ही रिलेट करू शकणार नाही की ज्यावेळेस तुमचं 5-10 हजाराचे तुमच्या मोठा मोह असणार आणि ते दगड आहे आणि ते तुमच्या डोक्याला लागलं त्यावेळेस तुम्ही जे आहे ते रिलेट करू शकता. पण आम्ही असाइनमेंट्स आणि सिच्युएशन फेस केली तर ते चॅलेंजिंग होता. म्हणजे आमचा ड्रायव्हर होता आणि जे जनरल होतं त्याला पण चांगला मार्ग आला होता, 370 पण झाले. तर खूप डिफिकल्ट असते. म्हणजे ज्यावेळेस एक मोबिलिटी येते, मेंटॅलिटी येते त्यावेळेस जे आहे 1000 लोकांना असं वाटतं की आता 1000 लोक आहेत झालो. प्रत्येक गोष्टी जी आहे ते कधी त्यांना विचारली पण प्रत्येक गोष्टीकडे त्यावेळी ते करू शकतात. तर असा जे आहे ते सायकोलॉजिकल एस्पेक्ट जे आहे ते माणसाचं आम्हाला जे आहे ते परीक्षेमध्ये बनवण्यासाठी माझा क्वेश्चन असा आहे की तुमच्या फॅमिली लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ कसं काय प्रोफेशनल लाईफ बाबा प्रश्न विचारा.
म्हणजे कसं बरोबर मग तर भरपूर चांगला प्रश्न आहे. पोलिसिंग असा आहे की त्याच्यामध्ये कायदा त्याचं वेगळं आहे की वी आर 24 hours ऑन ड्युटी. तर आणि पोलीस असं डिपार्टमेंट आहे की 24 तास लोकांना पण एक्सपेक्टेड आहे ऍज अ कॉमन मॅन. मला पण एक्सपेक्टेड आहे की जे पोलीस आमच्या ज्यावेळेस एमर्जन्सी येईल तर 24 तास हजर राहिले पाहिजे. तर पोलिसिंग वर्कफोर्स आहे ते कमी आहे आणि एक्सपेक्टेशन किंवा जे काम आहे ते भरपूर जास्त आहे. त्याच्यासाठी जे आपण बघतात पोलिसमॅन जे आहे ते फिट ऍक्टिव्ह असले पाहिजे. आपल्याला वाटतं तोच निघालेले कसं आपण काहीतरी ते गुंडा पद्धतीत मला त्रास देतो या तो फिट माणूस आहे तो दिला जातो हे आहे हे कसा हेल्प करू शकणार. पण फक्त फिटनेसचा नाही ते पोलिसिंग जो आहे ते युनिफॉर्म जो आहे ते पॉवर देते आणि तुमचा जो विषय आहे की ते कसा करतो आपण पर्सनल पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ यांना बॅलन्स करण्याचं काम जे आहे ते थोडं अवघड आहे. अर्जन्सी आपल्याला बघायला वाटते की कधी जर प्रोफेशन मध्ये एमर्जन्सी असेल तर आपल्याला कसा आपला पर्सनल लाईफ आहे तो स्पीड असतो. पण ज्यावेळेस आपल्याला पर्सनल लाईफ प्रोफेशनल लाईफ ज्यावेळेस काही प्रोफेशनल लाईफ मध्ये येत असेल त्यावेळेस पर्सनल लाईफ मध्ये पेशंट द्यायचं लक्ष द्यायचं. Good afternoon, sir. So, as we see, youth of the India is increasing falling into drug addiction. So, as you are an IPS officer, you closely encounter such cases. So, what are the factors? So, how could youth encounter? So, youth कसा तुम्ही युथला काय सल्ला देऊ शकता की ते या सगळ्यापासून वाचू शकणार? चलो व्हेरी गुड क्वेश्चन. आपल्याला माहित आहे की आपल्याला मराठीमध्ये उद्या तरी शेती बोलायचं मराठी. तर हे चांगला प्रश्न आहे. याच्यासाठी की हे केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकार आहे विशेषकर सीएम साहेब हे जे पोलिसिंग संदर्भात महत्वाचा विषय आहे की युथ जे आहे ते कोणताही कंट्री आहे त्याचा फाउंडेशन असतो. आजच्या 25 वर्षानंतर जे आजची युथ आहे तर ज्या कंट्रीचा युथ जो आहे तो सक्षम नाहीये आणि असे व्यसनाच्या जर अधीन पडला तर त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला पुढे जाऊन जे मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर त्याच्यासाठी जे आहे ते ऍडिक्शन आहे. कोणताही मला असं वाटतं की आयुष्यामध्ये ऍडिक्शन जे आहे ते ठेवला पाहिजे. तर याच्यासाठी सर्वात चांगलं आहे की तुम्ही हेल्थ आहे त्याचा फिटनेस आहे त्याच्यावर लक्ष द्या. कोणताही आपण ऍडिक्शन याच्यावर कसा येतो तो ऍडिक्शन जे आहे ते ड्रग्सचा असू शकतो, चहाचा पण असू शकतो, कॉफीचा पण असू शकतो किंवा फास्ट फूड आहे त्याचा पण असू शकतो, सोशल मीडियाचा पण असू शकतो. आपल्याला कुठेतरी बोर्डम लाईफ मध्ये असते किंवा डिसअपॉइंटमेंट असते किंवा आपल्याला स्ट्रेस असतो तर आपल्याला बिलकुल सरळ रस्ता नसतो त्याच्यावर आपण आहे टेम्पररी रिलीफ साठी कुठेतरी आपल्याला वाटतं की जे बॉडीमध्ये हार्मोन सिक्रेट होतं त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला टेम्पररी रिलीफ भेटली पाहिजे. तर त्याच्यासाठी जे आहे ते असं एडिक्शन आहे त्याचं बळी पडतात. तर एक सायंटिफिक पिक्चर मी सांगितली आहे त्याच व्यतिरिक्त जे आहे तुम्ही एक सर्वांना जे आहे ते आपल्या हेल्थवर आणि मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ दोघांवर लक्ष ठेवलं पाहिजे. जिममध्ये जायचे असतात नाही अजिबात योगा करू शकता, स्विमिंग करू शकता किंवा जे काही वॉकिंग आहे जॉगिंग आहे ते करू शकता. हे ज्यावेळेस तुम्ही करता तर फिट आणि ऍक्टिव्ह राहतात. मला पण असं वाटतं कधीतरी आम्ही ज्या दिवशी आम्ही वेळाच्या भावामध्ये आमचं जे एक्सरसाइज स्किप होतो त्या दिवशी डलनेस जास्त असते आणि ज्या दिवशी चांगला एक्सरसाइज केला तरी हे घाम जास्त आला किंवा जास्त करून पण त्याला ऍक्टिव्हनेस जे आहे दिवसभर असेल. तर आपलं जे आहे फिटनेस याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि जे टेम्पररी रिलीफ जे आहे किंवा त्यांना आपण ग्रेटिफिकेशन जे आहे टेम्पररी ग्रेटिफिकेशन त्यांना अवॉइड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थँक्यू सर. माझा क्वेश्चन असा आहे की सिव्हिल सर्व्हिसचे अभ्यास करताना टेक्निकल पर्सनला जास्त सोपे जातात की नॉन टेक्निकल पर्सन? असं काहीच नाहीये. टेक्निकल पर्सनला जास्त सोपं जाणार किंवा नॉन टेक्निकल पर्सन सोपं जाणार. कधी कधी जे आहे
एक आपण हिंदीमध्ये काय म्हणतो भ्रम म्हणतो ना, तो बोलून जातो. जसं आमचे मित्र होते ते UPSC मध्ये एक फर्स्ट जो प्रिलिम्स एक्झाम असतो त्याचा CSET चा एक पेपर असतो, म्हणजे इंग्लिश आणि कॉम्प्रिहेन्शन आणि रिजनिंग याचा जो आहे ते पेपर असतो. तर त्याच्यामध्ये IIT जे एक्झाम असते त्याचा लेवल थोडा जास्त असतो आणि ऑलरेडी इंजिनिअरिंग मध्ये असतो. तर आपल्याला असं वाटतं की बाबा हे तर बिलकुल सोपं आहे. पण ज्यावेळेस माझ्या वडील जे आहे ते माझं जे कॉलेजमेट होते काही काही लोकांमध्ये चांगला जे CSET वरून जो आहे म्हणजे जो यांचा मे पेपर पाऊस होतो त्याच्यामध्ये नंबर चांगली मध्ये, पण ऍक्च्युअली मध्ये ते क्वालिफाईंग जो पेपर असतो CSET पेपर त्याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकली नाही. तर असं नाही आहे, सर्वात जे आहे याच्यामध्ये डिफरन्सेस असते. काही काही मुलं आहे ते इंजिनिअरिंग असून नॉन इंजिनिअरिंगचे जे ओपनल सब्जेक्ट्स आहेत ते चूज करतात. असा काही पर्टिक्युलर डायरेक्ट बेनिफिट याच्यामध्ये मला दिसून येत नाही. पण थोडा एक जो आम्ही सांगू शकतो की प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन आणि सोल्युशन साठी काम करणं ते जे इंजिनिअरिंगला शिकवलं जातं तेव्हा सर्वप्रथम त्यांनी प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा. त्या प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाले तर मग याला तुम्ही ब्रेकडाऊन करा. डिफरंट मोठे प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही डिफरंट ब्रेकडाऊन करून जे आहे ते त्याचा मग तुम्ही सोल्युशन तयार करा. तर हे तुमचं जे अप्रोच आहे कुठे ना कुठे तरी तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस जे ओव्हरऑल प्रिपरेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते हेल्प करते. पण असंच काही मार्क्स तुम्हाला जास्त घेऊन जाण्याचा तसं प्रकार नाही. गुड आफ्टरनून सर. जेव्हा पण सर कुठल्या विद्यार्थी प्रिपेरेशन करतो तेव्हा तर त्याला कुठल्या टाईपच्या अशा चुकापासून की ज्याने त्याला अपयश मिळतं. आणि तर ऍज अ डिप्लोमा स्टुडंट जेव्हा पण विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला जेव्हा ते सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करतो तर हा मार्ग जो आहे हा बेस्ट आहे की चुकीचा आहे, किंवा असेल तर त्याचे बेनिफिट कोणत्याही पैकी आम्ही घ्यायला पाहिजे. दोन तीन प्रश्न आहे तुमच्या याच्यामध्ये. एकच प्रश्न सांगितलं किंवा एकच प्रश्न आला, 3-4 प्रश्न तुम्ही विचारलाय. तर फर्स्ट क्वेश्चन तुमचा होता चुका कोणाला आलं पाहिजे. मग सर्वात मोठी तुम्हाला सांगतो की ते UPSC एक्झाम एक्झाम मध्ये ते अतिशय सुंदर आणि UPSC असून द्या त्याच्यामध्ये ते विद्यार्थी ते सर्वात मोठी चूक मला जर कोणी विचार तर हेच आहे की ते कंटिन्युअस वाचत राहणार. म्हणजे त्यांना असं वाटतं की हे पण चांगला जे आहे ते बुक आहे, हे पण चांगला लेसन आहे किंवा सोर्स आहे, याच्यामध्ये पण वाचून घेऊन त्याच्यामध्ये पण वाचून घेऊन अशी मला नाही. तुम्ही तुमचा जो आहे एक लिमिटेड जे काही फंडामेंटल स्टँडर्ड बुक्स आहे ते तुम्ही लिहून ठेवा आणि त्याला तुम्ही वारंवार वाचावं लागतं तुम्हाला. क्योंकि अल्टिमेटली ते एक्झाम जो असतो बिलकुल स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंटमध्ये आणि स्ट्रेस देणारा असा तुम्ही 3 तासामध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन जो आहे ते लिहावं लागते, ते रिलेटेड असते. त्याच्यासाठी ज्यावेळी ते तुमच्या डोक्यामध्ये आहे की म्हणजे डोळा बंद करून पण तुमच्या हात चालू राहणार आहे ते तुमच्या याच्यामध्ये डोक्यामध्ये राहणार अशा गोष्टी आहेत त्यावेळेस होऊ शकते. ज्यावेळी तुम्ही एक गोष्टीला काय आहे कमी 10 वेळेस वाचलेले असेल त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे ते सिलेबस अकॉर्डिंग प्रत्येक टॉपिक जे आहे त्याच्यावर तुमचा एक रिलेव्हंट आणि लिमिटेड पोर्शन असला पाहिजे. नवीन नवीन जे आहे मुलं शिकत राहतात की हे आहे, ही योजना आहे, हे कुरुक्षेत्र आहे, हे या पोझिशनचा चांगला नोट्स आहे, ते त्या पद्धतीचा चांगला नोट्स आहे, हे टोपरचा नोट्स आहे, हे रेडफाईटचा नोट्स आहे. असं नाही कोणत्याही तुम्ही चूज केलेला तर तुमच्या कारण तुम्हाला ते सिंपल डाउट्स मध्ये कोणा दुसऱ्या व्यक्तीला सांगता येते का तशी गोष्ट असेल तर म्हणजे त्या टॉपिकला तुम्ही समजलेले आहे आणि ते गोष्टी तुम्हाला जे आहे ते ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देता त्यावेळेस पाठ करणार. तर अवॉइड रिडिंग टू मच आणि लिमिटेड सोर्स ठेवा आणि वारंवार अभ्यास करा. थँक्यू. गुड आफ्टरनून सर. सर जेव्हा तुम्ही UPSC प्रिपरेशन करत होते तेव्हा टेबल होता तुमचा शेड्यूल कसा होता? हे माझ्या शेड्यूलशी तुम्ही काही कंपेअर करू नका. फक्त एक गोष्ट आहे की जे तुमचा बेसिक टाइम आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चांगली 6 तास 8 तास 8 तास जास्त असेल तर झोप घ्यायचे तर झोप घ्या. तुम्हाला जेवण करायचं तर ते करा. त्याच्या व्यतिरिक्त 15-20 एक्सरसाइज करायचं तर ते करा. बाकीच्या जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही टाइम जो आहे तर ते टाइम मला असं वाटतं की ते स्टडी मध्ये दिला पाहिजे. हे माझा अप्रोच होता
म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं ना की अल्टिमेटली ज्यावेळेस सिलेक्शन झाल्यानंतर आता मनात काही असा काही असा हे नव्हतं पर्टिक्युलर की बाबा ठीक आहे भरपूर काही केले आता तर याच्यामध्ये झालं आता होऊ शकणार नाही. हे गोष्ट कधी येणार की व्हेरी गिव्ह युअर 100%. याच्यासाठी जे आहे तर हेच गोष्ट ते लक्षात ठेवली पाहिजे. पण सर्व व्यक्ती पर्सनॅलिटी डिफरंट असतात. दुसरा रात्रीला पूर्ण जागून जे वाटत आहे मला ते जमत नाही, सकाळी लवकर उठायचं, लवकर जे आहे ते लायब्ररीमध्ये जायचं, तसं सारखा शेड्यूल होता. तुम्ही तुमच्या आयडेंटिफाय करा की तुमचे काय स्ट्रेंथ आणि विकनेसेस आहेत, त्याच्याप्रमाणे तुम्ही जे आहे तुमचं टाइम टेबल स्वतः बनवू शकता. थँक्यू सर. पुढे आपण सर, तुम्ही जेव्हा युपीएससी तयारी करतो ना, तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या क्वेश्चन असतील? स्पेसिफिक विचार होते की कुठली अडचण आली आणि कशामुळे कसं हे केले. अडचण जे आहे ते अडचण भरपूर येतात. ज्या ठिकाणी वाजवण्याच्या प्रक्रियेपासून जे आहे ते काय म्हणतात स्टडी जे आहे स्टडीसाठी जे आहे ते चांगला भेटत नव्हता. लायब्ररी जे आहे त्याच्याकडे यूज केला तर भरपूर लहान लहान गोष्टी येतात. मोस्ट मला असं वाटतं की सर्वात मोठा जो एक प्रिपरेशन मध्ये आपल्याला सर्वांना त्याच्यासोबत लढा घ्यावा लागतो ते आहे की टाइम पिरियड जे आहे ते वेळ जो आहे त्याचं जो ड्युरेशन आहे ते भरपूर लांब आहे, खूप लांब आहे. म्हणजे एक अटक करण्यासाठी तुम्हाला 1 वर्षाचा याच्यामध्ये टोटल ड्युरेशन लागतो. तर याच्यासाठी जे आहे ते कन्सिस्टन्सी मेंटेन करणं देखील महत्वाचं आहे. कधी कधी जे आहे आपल्याला निराशा होते त्याला कसं तुम्ही फाईट करायचं तर ते एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुमचा इंटरनल काहीतरी मोटिवेशन वगैरे ठेवा. आणि ज्यावेळेस मला असं वाटतं की जास्त आजच्या दिवशी ब्रेड झालं तरी पण त्यावर ते त्या दिवशी मध्ये 10 तास म्हणजे 2 तास 3 तास 4 तास 10 तास कंटिन्युअसली टेस्ट ठेवा. ऍक्टिव्हिटी काहीतरी रनिंग काहीतरी तुम्हाला मूळ काहीतरी ते करू शकतात. पण दॅट शुड नॉट बी फ्रिक्वेंट वन, म्हणजे ते लिमिटेड असला पाहिजे. थँक्यू. गुड आफ्टरनून सर. सर तुम्ही आणि तुमची दोघंही आयपीएस आहे बरोबर. तर जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत होते आयपीएस तर तेव्हा तुमच्या दोघांमध्ये जास्त चिंती होऊन जास्त चिंता होणार होती आणि त्या गोष्टीचा तुमच्या रँकवर परिणाम पडणार. एक्झिस्टिंग मध्ये जे आहे ते माझा भाऊ जो आहे मला असं वाटतं की त्यांना ते एक्झिस्टिंग जे आहे माझा स्वभाव जे आहे ते फक्त प्रिपरेशनचा सांगत नाही, इव्हन जनरल पण आहे त्याच्यामध्ये जास्त आहे. तर माझा लहान भाऊ आहे पण या दोघांना सिलेक्शन सोबतच झालं होतं. ते मध्ये आम्ही माझा IPS बरोबर त्याचा जे आहे IRTS रेल्वे मध्ये जे आहे रेल्वे टेक्निकल सर्व्हिसेस त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं होतं. दुसऱ्या मध्ये परत जे आहे आम्ही दोघांना परत माझा परत IPS चा रँक आला त्याचा परत IPS चा रँक आला. तर तसं झालं तर तसं बघितलं तर इन्सिस्टंट आणि ते दोघंच आहे. पण माझा थोडासा पिरियड जास्त एकदा काही गोष्टी आपल्याला आम्ही डोक्याला जर इतर गोष्टी करायची ते करायचं. थँक्यू. माझा प्रश्न हा आहे की तुम्ही जेव्हा प्रिपरेशन करत होते तेव्हा तुम्ही मोटिवेशनल करायला बघून तुम्हाला मोटिवेशन ठीक आहे. पॉझिटिव्ह थोडासा डिटेलमध्ये यासाठी प्रत्येक प्रश्नाला थोडासा डिटेलमध्ये यासाठी सांगतोय की थोडासा तुम्हाला कॉन्टेक्स्ट येईल. तर या प्रश्नाला उत्तर मला असं वाटतं की मोबाईल दिलेलं आहे. इंटरनल मोटिवेशन मला जे भेटत होतं ते जे कुटुंबाचे लोक आहे आई वडील कसा जे आहे ओव्हरऑल आतापर्यंत शिक्षण दिलं आहे आणि ते त्याची परिस्थिती बघून जे आहे ना आपल्याला त्या गोष्टी जाणीव काही सांगायचं नाही बाबा शिक्षणावर कसे झालेली आहे. तसा प्रकार कोणताही आपण करत नाहीये. आपण आता आपला डेव्हलप आहे ना आता आपण आपण पण विचार करतो तेच मला वाटतं मला मोटिवेशन होतं.
गुड आफ्टरनून सर. माझा क्वेश्चन असा आहे की यश मिळवण्यासाठी अभ्यास हा महत्वाचा आहे, परंतु यशस्वी होण्यासाठी काय करावे आणि आपल्या परिस्थितीत जर विपरीत असेल, म्हणजे प्रयत्न करून यश मिळत नसेल किंवा अशा काही गोष्टी ज्या चुकीच्या आहेत, तर त्यासाठी स्वतःला कशी हँडल करावी? एक भरपूर इंटिग्रेटेड प्रश्न झाला आहे. थोडा फिलॉसॉफिकल पण झालेला आहे. प्रश्न आहे. हळूहळू एक एक प्रश्न रिपीट करा. यश मिळवण्यासाठी अभ्यास हा महत्वाचा आहे, परंतु यशस्वी होण्यासाठी काय करावे? बरोबर आहे की यश साठी जे आहे स्मार्ट वर्क जो आहे ते आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणजे काय, आता तुम्ही सर्व इंजिनिअरिंग करते तर वाचण्याचे वेक्टर आहे आपल्याकडे. तर असा कोणताही एक गोष्ट आहे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. डिस्टन्स आहे की तुम्ही किती किलोमीटर चालले, डिस्प्लेसमेंट आहे की तुम्ही सुरुवातपासून आणि याच्यापर्यंत तुम्ही किती लांब आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना ज्यापर्यंत तुमची डायरेक्शन मी इकडे तिकडे राहणार, जरी तुम्ही काही ना काही याच्यामध्ये 100% तुम्हाला भेटाल, पण एक गायडन्स जे आहे ते महत्वाचं असतं. त्याच्यासाठी जे आहे ते शिक्षक त्याचा महत्व असतो की त्यामध्ये चूक केलेली आहे किंवा जे काही सही असतात ते आपल्याला शिकवतात. तर मला असं वाटतं की यशस्वी होण्यासाठी जे आहे आपल्याला करेक्ट जे सगळी डायरेक्शन जे आहे ते महत्वाचे आहे. आणि सर आपल्या परिस्थिती जर विपरीत असेल तर म्हणजे आपण प्रयत्न करून यश मिळत नसेल किंवा ही असताना त्याची शिक्षा मिळत असेल, तेव्हा आपण स्वतःला शांत कसे ठेवावे? परिस्थिती अनुकूल कोणाचाही होत नाहीये. त्याचा वेट करण्यानंतर अनुकूल परिस्थिती कधी येत नाहीये. जो कोणी कोणताही टार्गेट आपल्याला त्यावेळेस काहीतरी सहज वाटत नाही, तोच टार्गेट असतो. जर आपण असं काही टार्गेट ठेवला तर तो काही म्हणजे टार्गेट नसतो. म्हणजे असं की विपरीत परिस्थिती आहे ते सर्वांनी फेस करावं लागते. जरी एलोन मस्क आहे तर त्याला आता वर्ल्ड रिचेस्ट पर्सन जरी असेल, पण त्याला कंटिन्युअसली कुठेतरी कंटिन्युअस जे आहे इनोव्हेशन आणि अपडेट ते करावं लागणार आहे. कुठे त्यांच्या प्रोडक्ट वगैरे झालं तर अशासाठी जे आहे की विपरीत परिस्थिती त्याच्या सर्वांची येते. आणि याचं सामना कसं करायचं तर याच्यासाठी जे आहे ते कन्सिस्टंट जे एफर्ट आहे ते इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे प्रिझर्व्हन्स, तर तो भरपूर महत्वाचा आहे. हे मला वाटतं की आपण सही डायरेक्शन मध्ये आहे तर आपण जसं हिंदीमध्ये सर्वोशाही कसं आहे त्याची आपण स्टोरी जी आहे सर्वात बिलकुल आयुष्यामध्ये आपल्याला सिंपल स्टोरी आहे पण सर्वात आयुष्यामध्ये आहे की तुम्ही जरी रनिंग केली आणि तुम्ही ते कंटिन्यू करू शकत नाही, पण कन्सिस्टन्सी आहे, प्रिझर्व्हन्स आहे ते महत्वाचं आहे. तर हे सर्व गोष्टी ठेवली पाहिजे. याचा जर हे असा फिलॉसॉफिकल प्रश्न आहे की त्याचे डिफरंट डायरेक्शन आहे. म्हणजे यापैकी आता बाबा तुम्हाला फक्त हे ठेवून पण काम चाललं नाही किंवा तुमचं अभ्यास मध्ये तुम्ही जर एफर्ट पुटअप केले तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हेल्थ पण पाहिजे, स्वास्थ्य तुमचं चांगलं पाहिजे, तुमचं मेंटल कंडिशन आहे किंवा ते सॅटिस्फॅक्शन आहे ते पण चांगलं असलं पाहिजे. त्याच्यासाठी आपला एक हे जे वेज आहे त्याचं आहे की सर्वांगीण विकास. म्हणजे आपल्याला एक पर्टिक्युलर लहान गोष्टींवर फोकस न करता ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे त्याच्यावर थँक्यू सर. गुड आफ्टरनून सर. माझा क्वेश्चन असा आहे की जेव्हा तुम्ही सोसायटीला सर्व करता तेव्हा बऱ्याचदा तुम्हाला तुमच्या फॅमिलीपासून तुम्हाला दूर आले तर तुम्हाला तेव्हा गिल्ट फील होते का? सोसायटी आहे किंवा समाज आहे माझ्यासाठी वेट करू शकत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये
काही समोर येत नाहीये. पण सर्वकडनं म्हणजे काय केलं तसं एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. दर्यापूरमध्ये एक मॉडेल राहतो. त्याच्यामध्ये काय ते आमची कंटिन्युअस दिवस रात्र 3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आरोपी त्या ठिकाणी शोधत होती. म्हणजे सोसायटी सोसायटीला बेनिफिट होतो. पण पर्टिक्युलरली आपण जो काम करतो तुम्हाला बेनिफिट होतो. आता त्याच्यात माझी एखाद्या होत नाहीये. 2 दिवसापूर्वी ग्रामीणला पण मला सर त्या पोलीस स्टेशनमध्ये अर्ज एफआयआर होत नाहीये. तर मग कसा होत नाही काय आहे दुसरी एफआयआर चालू होतो तर ठीक आहे याचा विषय आहे ते काही लवकर घ्या. तर एक पर्टिक्युलर व्यक्ती आपल्याला ज्याला जास्त गरजेचं आहे त्याला आपण मदत करतो. तर आपल्याला बिलकुल हे भेटते पर्सनल सॅटिस्फॅक्शन भेटते. ज्यावेळेस एमर्जन्सी नसते त्यावेळेस आपल्याला जे मला जे आहे ते पर्सनल लाईफ आहे त्याच्यामध्ये मला जे आहे ते वेळ देता येते. आणि ज्यावेळेस एमर्जन्सी असते त्यावेळेस ते कुटुंबाचे लोक आहेत ते पण समजून घेतात. तर हे गिव्ह टेक आहे आणि हे आपल्याला मेंटेन करावं लागतं. धन्यवाद. सरांनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये विशेषतः सातत्य राखणे, चिकाटी, आरोग्य, मीडियापासून दूर राहणे, त्या तयारी या वेगवेगळ्या विषयावर सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर आजचा हा जो कार्यक्रम आहे तो शिक्षक दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेला आहे. आणि हे जे क्षण आहे हा जो काल होता हा आपल्यासाठी खरंच खूप मोठा खूप महत्वाची वेळ होती. कारण त्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं सरांनी आपल्याला खूप सारे गुरुमंत्र दिले आहेत. गुरुमंत्र तसा एवढे गुरुमंत्र आपल्याला भेटत नाही. सरांनी खूप गुरुमंत्र आपल्याला दिले ते सुद्धा कुठलीही दक्षिणा न घेता. त्यामुळे एक कर्तव्य बनते की त्यांना गुरुदक्षिणा आपल्या निश्चित द्यायची. पण आपल्यामध्ये काही ना काही घरासारखं बनायचं आहे आणि ती गुरुदक्षिणा आपल्या भविष्यामध्ये निश्चितपणे घ्यायची आहे. आवाजामध्ये भेद काहीच नाही. कारण मी त्याच्यामागचं कारण असं आहे की सर पोलीस विभागाचे मोठे अधिकारी आहेत आणि तुम्ही कसे राहिले पाहिजे आवाज हेच होतं. एक गोष्ट आणखी मला आढळली की खरं म्हणजे हा कार्यक्रमासाठी जे आपल्याला होतं ते पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे प्रमुख सुद्धा आहे. तर त्यांची भीती आपल्याला वाटायला पाहिजे होती. परंतु झालं असं की आमच्या विद्यार्थ्यांनी खूप साऱ्या गोष्टी माध्यमातून सरांवरच थोडीफार विद्यार्थ्यांनी केलेला आहे. त्याला फार चांगल्या पद्धतीनं त्यांची छातीमध्ये डोळे झालेले आहे. तर मला सरांना एवढं सांगायचं आहे फार निश्चित आहे त्याप्रमाणे त्यांनी आज तुमच्या प्रश्नाच्या माध्यमातून तुमच्याला डोळ्यात झालेला आहे. तर निश्चितपणे भविष्यामध्ये तुमच्या सरकारी अधिकारी होती याची मी तुम्हाला ग्वाही देतो. पुढच्या टप्प्यात म्हणतो म्हणतो माझ्या घरात सगळे राहत त्यांच्यामुळे घरात सगळे राहत आमच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हात राहणारे कठीण परिस्थितीला सामोरे जाणारे वेगवेगळे मोठे मोठे निर्णय घेणारे आमच्या संस्थेचे पालक आदरणीय माननीय ऍडव्होकेट गजानन कुंभार साहेब हे आमचे पालक उपस्थित आहे. मी पंतप्रधानांना विनंती करतो की त्यांनी या संधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. तुम्ही काही काळजी पूर्ण करणार. डॉक्टर पंजाबराव मुळासाहेब देशमुख, सर्वपल्ली राधाकृष्णन, मोक्षगंगम, विशिष्टदैया या सर्व महामानवांना अभिवादन करतो. सरांनी खूप चांगला योग साधला. 5 सप्टेंबर, 15 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबर या तिन्ही तारखेचा मध्य विभाग म्हणजे शिक्षक दिन, अभियंता दिन आणि माहिती दिन
या तिन्ही कार्यक्रमाचा योग असा चांगला झाला की त्यांच्या प्राचार्याचे डोक्यात दरवर्षी असा असते की असा एखादा हायकमान पर्सन माझ्या विद्यार्थ्यांसमोर यायला पाहिजे की त्याचा बेनिफिट माझ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या काळासाठी आपल्या अभ्यासासाठी आपल्या आयुष्यासाठी आपण कसं जगावं कसं करावं कसा अभ्यास करावा हे मार्गदर्शन माझ्या विद्यार्थ्यांना मिळावं आणि खूप चांगलाच तो विचार प्राचार्याच्या डोक्यात दरवर्षी असतो. त्याबद्दल खरं म्हणजे त्यांचं प्राथमिक त्यानं संस्थेच्या पद्धतीने आपले आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करणे आपले प्रमुख मार्गदर्शक पोलीस उपअधीक्षक श्री उमावत साहेब, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोसावी सर, सगळे एचओडी पुणे सर आहेत, भरत सर आहेत, राठोड सर आहेत, इतर सर्व उपस्थित शिक्षक आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, वेळ पुष्कळ झाला हे मला माहिती आहे, परंतु विद्यार्थ्यांमध्ये संयम शिकण्याची हीच एक संधी असते. सरांनी मगाशी कोणी सांगितलं शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांचा बंधू असतो. खरा आणि पण त्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सांगितलं त्या पद्धतीने जर ते वागले तर ते खरे विद्यार्थी असतात. मला असं वाटतं तुम्ही इथे येण्यापूर्वी जेव्हा मी तुमच्या कंपाऊंड मध्ये एंट्री केली तेव्हा तुमच्या विद्यार्थ्यांनी एका लाईन असेल 2 किंवा 3च्या लाईन प्रमाणे त्यांनी लाईन पकडली होती. तेव्हा मी एंट्री केली तुमच्या कंपाऊंड मध्ये. त्या शिक्षकांनी तुम्हाला दिलेला जी काही सूचना असते आणि तुम्ही ती आणखी प्रामाणिकपणे हे तुमचं खरं पहिलं चांगलं भावना आहे असं मी समजतो. हा शिक्षक मी तुम्हाला 3-4 प्रश्न विचारतो, जास्त फार वेळ येणार नाही. हा शिक्षक मी सर्वप्रथम कधी सुरू झाला कसा आहे मी मला माझ्या आयुष्यामध्ये जो अभ्यास मी केला तो डिस्कस स्टडी केला. डिस्कस स्टडी जाताना एक क्वेश्चन घेऊन जायचं आम्ही चहामध्ये, जाताना घेऊन जायचं त्याच्या विद्यार्थी आपण सगळं सांगायचं. तो जो स्टडी असतो ना डिस्कस स्टडी हा आयुष्यभर माणूस कधीच दिसतो. आठवत का कोणाला कोणी वाचताय का? कमीत कमी तुम्ही ऑनलाईन बघून यायला पाहिजे. तो दिवस आहे 1962. राधाकृष्णांना त्यांचा तो वाढदिवस होता. त्यांच्या सगळ्या अनुयायांनी त्यांना असं वाटतं की आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा. पण त्यांनी त्याला असं उत्तर दिलं की माझा वाढदिवस जर तुम्हाला साजरा करायचा तर हा वाढदिवस सर्वप्रथम तुम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करा. तेव्हापासून 1962 पासून ही शिक्षक दिनाची प्रथा जवळपास सुरू झाली. ते स्वतः त्यांनी 40 वर्ष शिक्षकांना म्हणून योगदान दिलं. तर जाऊ दे. दुसरा प्रश्न असा आहे राधाकृष्ण यांना किती नोबेल पुरस्कार मिळाले? काही कोणी वाचलं नाही का? 27 नोबेल पुरस्कार त्यांना मिळाले. तिसरा प्रश्न असा आहे की त्यांना भारतरत्न कुठल्या वर्षी मिळाला? कदाचित अनेक लोकांना म्हणजे माझा सुद्धा नाही, आपला जन्म लोक झाला. पण हे मी एक जाणे सांगतो की तुम्ही आता कुठला एखादा कार्यक्रम आला तर 70 येते. माझा आचार्यांना तेव्हा एचओडीला एक प्रश्न आहे पहिल्यांदा की तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या लायब्ररीमध्ये डॉक्टर पंजाबराव उपाध्ये भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर कार्य करता किती पुस्तकं आहेत? किंवा तुमच्या लायब्ररीमध्ये डॉक्टर पंजाबराव उपाध्ये भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवन व कार्यामध्ये किती पुस्तकं अवेलेबल आहेत? ते तुम्ही सांगू शकता किती? तुम्ही आज जेवढे प्रश्न विचारले साहेबांना खूप चांगले प्रश्न विचारले. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जेव्हा भावा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं पुस्तक वाचणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यांनी जी तुम्ही ज्या संस्थेमध्ये आज शिकता आहात ही संस्था कुठल्या आणि कशा संघर्षातून कुठल्या विचारातून उभी केली हा पण थोडा वेगळा असतो. तो तुमच्या आजच्या डोक्याच्या बाहेरचा आहे. पण संघर्ष कसा असतो म्हणजे एखादा माणूस शिक्षक येतो म्हणजे त्यांनी शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग बद्दल घेतलं परंतु माझं ध्येय फार वेगळं होतं की मी एक मोठा प्रशासकीय अधिकारी आपल्या जीवनामध्ये झालो. हे त्यांचं ध्येय त्यांनी त्यात यशस्वी झालं.
जसं डॉक्टर पंजाब भोसले देशमुख यांनी शिक्षण केलं, फॉरेनमध्ये गेले, PhD केली, सगळं झालं. परंतु जेव्हा ते भारतात आले, तेव्हा त्यांनी जर टाळलं आणि जेव्हा त्यांच्या निदर्शनात आलं की आपल्या देशामध्ये दोन गोष्टी आहेत, एक आहे शेतकरी आणि त्याची परिस्थिती. शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण घेतलंच पाहिजे या एका ध्येयाला व्यवसायासाठी त्याची निर्मिती केली. मला आठवत नाही, मागच्या वेळेस मी एक उदाहरण तुम्हाला दिलं, कदाचित रिपीट झालं तर रागावू नका. मला आठवतं की तुमच्या त्या पेपरांमध्ये मी ते उदाहरण काहीतरी एका मुलीला प्रश्न विचारण्यासाठी दिलं होतं. आठवतं काही हो की नाही? मी एका माझ्या नातेवाईकासाठी एका मुलासाठी या मुलासाठी एक मुलगी फाईल केली, दाखवल्या. ओके, संपला विषय. त्यांचा 15 सप्टेंबर हा आपण अभियंता यांना भारत रत्न जेव्हा मिळाला, मोक्ष गुंडा विश्वेश्वरय्या त्यांच्या योगदानामधून या दिवसाची ते वैष्णवचे जगत होते. हे प्रश्न मी तुम्हाला फक्त विचारतो की जेव्हा जेव्हा त्यांनी आता भविष्यात कार्यक्रम राहतील तेव्हा तर तुम्हाला ऑनलाईन तुम्ही भरपूर माहिती मिळू शकता. ते तेवढे जर मिळवले ना तर तुमच्याकडे ते वर्ष होतं 1955. त्या वर्षी मी पण जन्मला नव्हतो. असो, आपला जास्त वेळ काही घेत नाही. एवढीच विनंती करतो की तुम्ही जितके प्रश्न विचारायला सरांना त्याचं एक कॉमनमध्ये उत्तर मी सांगतो. तुम्ही तुमचं कॉलेज, तुमचा अभ्यास आणि हा जो एवढा कॅमेरा आहे ना, बस एका समोर बघून तुम्ही चालत राहा, अभ्यास करा, तिकडे पुढे बघू नका. तुम्हाला यश असा मला आत्मविश्वास. आज तिन्ही डिपार्टमेंटच्या बहुतेक 3 विद्यार्थ्यांना प्रावीण्य त्यांनी ज्यांनी प्राप्त केलं त्यांना प्रशस्ती पत्रक मिळालं. त्यांच्या पालकांचं सुद्धा त्या निमित्तानं जिथे येणं झालं त्या सर्व पालकांचं, त्यांच्या विद्यार्थ्यांचं, जी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आमची सर्व कार्यकारिणी यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपले. यानंतर मी त्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनानंतर अभिजित वेळेची कमतरता पाहता थोडक्यात आभार प्रदर्शन या ठिकाणी करतो. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय पिंपत साहेब यांचे मी संस्थेच्या वतीने मनापासून आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण माननीय श्री पंकज मावत साहेब, त्यांनी त्यांच्या अत्यंत व्यस्त अशा शेड्यूलमधून इथे संस्थेत येऊन सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर मी मनापासून आपले सुद्धा आभार मानतो. तसेच आमच्या संस्थेचे प्राचार्य माननीय डॉक्टर गोसावी सर, त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शक सूचनांची कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला, त्याकरिता मी त्यांचे आभार मानतो. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांसोबत आलेले सर्व पालक यांचे सुद्धा आभार मानतो. आणि सर ते शेवटी नर्सिंग इन्स्टिट्यूट यांनी हा या ठिकाणी हॉल उपलब्ध करून दिला, त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. माननीय अध्यक्ष साहेबांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम संपला जाहीर करतो.